करा. ऐकायला येतोय माझा आवाज आता मॅडम? हो सर येतो. अमोल? हो येतोय सर. बरं. सर्वांना ऍक्च्युली आज थोडा जरा उशीर झाला, सेटिंग थोडं व्यवस्थित होत नव्हतं, परंतु आपण आजच्या या व्हर्च्युअल प्लांट व्हिजिटमध्ये सुरुवातीला जैन इरिगेशनची थोडी हिस्ट्री, त्यानंतर जैन फार्म फ्रेश काय काम करतं, कशामध्ये आहे, कुठले प्रॉडक्ट्स आहेत त्याबद्दल, त्यानंतर मग परत आपण प्लॅनचा एक व्हर्च्युअल व्हिजिट आपण थोडक्यात करून घेऊ आणि त्यानंतर मग आपण क्वेश्चन आन्सर घेऊ. बरोबर? तर सर्वांचं पहिल्यांदा स्वागत करतो जैन इरिगेशन आणि जैन फार्म फ्रेश फूड्स लिमिटेडच्या व्हर्च्युअल फील्ड व्हिजिटमध्ये, प्लॅन्ट व्हिजिटमध्ये. तुम्ही सर्वजण जाणताच की जैन इरिगेशन सिस्टम्स लिमिटेड ही जगातील एक अग्रगण्य कंपनी आहे मायक्रो इरिगेशन्समध्ये, त्यानंतर रिन्युएबल एनर्जी आणि नंतर फूड प्रोसेसिंगमध्ये सुद्धा. जैन इरिगेशनची सुरुवात फार हंबल झाली. जैन इरिगेशनचे फाउंडर चेअरमन डॉक्टर भवरलालजी जैन यांनी त्यांचा स्वतःचा ट्रेडिंग बिझनेस हा 1963 साली सुरू केला होता आणि त्यामध्ये त्यांनी जवळजवळ शेतीशी संबंधित सर्व उद्योग केले, सर्व डीलरशिप घेतल्या. त्यामध्ये ट्रॅक्टर्स होते, त्यानंतर मग पाईप्स होते, त्यानंतर इनपुट्स, ॲग्रिकल्चर इनपुट्स होते, सीड होतं. आणि नंतर 1978 साली मोठे भाऊंनी, आम्ही त्यांना मोठे भाऊ म्हणत असो, तर त्यांनी पेपेन प्रोसेसिंगचा एक जो नादुरुस्त कारखाना होता तो कारखाना विकत घेतला आणि तिथून त्यांनी पेपेन मॅन्युफॅक्चरिंग ची सुरुवात केली, पेपेन प्रक्रियेची सुरुवात केली. तर प्रक्रिया उद्योग हा जैन इरिगेशननी जवळजवळ 40 वर्ष आधी, 42 वर्ष आधी सुरू केला होता. त्यानंतर 1981 साली पाईपमध्ये आपण उतरलो, पीव्हीसी पाईप्स आपण मॅन्युफॅक्चर करायला लागलो. 1987-88 साली जैन इरिगेशनची स्थापना झाली, जिथे सूक्ष्म सिंचन म्हणजे ठिबक सिंचन, त्याचबरोबर तुषार सिंचन, पीव्हीसी पाईप हे सर्व आपण मोठ्या प्रमाणात मॅन्युफॅक्चरिंग करायला लागलो. परंतु ही टेक्नॉलॉजी, तंत्रज्ञान हे सर्व नवीन असल्यामुळे शेतकऱ्यांना समजणार नाही डायरेक्टली जर आपण त्यांना अप्रोच केला तर. असा विचार करून आपण तिथे एक ट्रेनिंग इन्स्टिट्यूट सुद्धा आपण उभारलं, जे ट्रेनिंग इन्स्टिट्यूट FAO, जे फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन ऑफ युनायटेड नेशन्स, या FAOनी सुद्धा या ट्रेनिंग इन्स्टिट्यूटला मान्यता दिली होती. आणि त्याचबरोबर लुआ स्टेट ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटी अमेरिकेची, त्यांनी सुद्धा मान्यता दिली होती. आणि तेव्हापासून आपण शेतकऱ्यांना जेव्हा तंत्रज्ञान पोहोचवतो त्याचसोबत आपण त्यांना प्रशिक्षण सुद्धा देतो की तंत्रज्ञान वापरायचं कसं, शाश्वत शेती करायची कशी, फूड ॲग्रिकल्चर प्रॅक्टिसेस वापरायच्या कशा, सूक्ष्म सिंचन वापरायचं कसं आणि प्रॉडक्टिव्हिटी, उत्पादन कसं वाढवायचं, हे करायसाठी आपण त्यांना सर्वांना प्रशिक्षण देतो. त्यानंतर 1994 साली, 94-95 साली आपण कांद्याचे निर्जलीकरण करण्याचा कारखाना टाकला. त्यानंतर फ्रूट प्रक्रियामध्ये, फळ प्रक्रियामध्ये आपण सुरुवात केली आणि जवळजवळ 1917 साली आपण व्हेरी रिसेंटली मसाले प्रक्रिया सुरुवात केली. त्याआधी 2016 साली आपण रिटेलमध्ये सुद्धा एंट्री केली. आमरस आणि फ्रूट गो नावाचे 2 प्रॉडक्ट आपण त्यावेळेस लॉन्च केले. आणि त्याचबरोबर हे सर्व करत असताना 1995 साली टिश्यू कल्चर उद्योगाची सुद्धा आपण सुरुवात केली. टिश्यू कल्चरच्या अंतर्गत आपण सर्व शेतकऱ्यांना केळीची रोपं त्यावेळेस उत्पादन करून दिली, त्यानंतर डाळिंबाची रोपं उत्पादन केली. आता आपण स्ट्रॉबेरी सुद्धा करतोय, जैन स्वीट ऑरेंजचे रूट स्टॉक आपण टिश्यू कल्चरनी करतोय, त्यानंतर बरेचसे म्हणजे बटाट्याचं सुद्धा आपण टिश्यू कल्चर करतोय. आणि त्यानंतर आपण 1995-96 सालीच सोलर एनर्जीमध्ये सुद्धा आपण प्रवेश केला. सोलर एनर्जी सुद्धा प्रॉडक्ट्स आपण तयार करायला सुरुवात केली. त्यामध्ये इरिगेशनसाठी, वॉटर पंपिंगसाठी सोलर पंप आहे, त्यानंतर सोलर वॉटर हिटर्स आहेत, सोलर लाइटिंग सिस्टम्स आहेत. आणि हे करत असताना त्याचबरोबर सायमल्टेनियसली ही प्रक्रिया उद्योग सुद्धा सुरू होता. 2016 साली जैन इरिगेशनची एक सबसिडरी आपण निर्माण केली, ज्याला आपण जैन फार्म फ्रेश फूड्स लिमिटेड म्हणतो. तर आपण आज जैन फार्म फ्रेश फूड्स लिमिटेडचाच व्हर्च्युअल टूर आपण करणार आहोत. तर मित्रांनो सुरू करूयात. हा जैन फार्म फ्रेशचा मेन एंट्रन्स आहे. इथून एंट्री केल्यानंतर आपण प्लांटमध्ये पोहोचतो, तिकडे प्रिमायसेसमध्ये. जैन फार्म फ्रेश हे प्रक्रिया उद्योगात एक नामांकित नाव आहे पूर्ण वर्ल्ड वाईड. जगामध्ये आपण मँगो प्रोसेसिंगमध्ये 1 नंबरला आहेत, ओनियन प्रोसेसिंगमध्ये आपण जगामध्ये 2 नंबरला आहेत.
त्याचबरोबर आपण आपण इथे टोमॅटो प्रोसेसिंग सुद्धा करतो, आपण पेरूची प्रोसेसिंग सुद्धा करतो, आपण संत्र्याची प्रोसेसिंग सुद्धा करतो आणि आंबा आपण सर्वात मोठ्या प्रमाणात करतो. जवळजवळ 1,50,000 मेट्रिक टन आंबा दरवर्षी प्रक्रिया करतो. 40,000 मेट्रिक टन आपण केळी प्रक्रिया करतो. त्याचबरोबर कांदा सुद्धा आपण जवळजवळ 1,25,000 मेट्रिक टन आपण कांदा प्रोसेस करतो. त्याचबरोबर आपण म्हणजे B2C ज्याला आपण म्हणतो की म्हणजे बिझनेस टू कन्झ्युमर या सेक्टरमध्ये सुद्धा आपण 2016 साली प्रवेश केलाय. हे जे तुम्ही फ्रोझन आणि मसाल्याचे जे खालचे प्रॉडक्ट्स बघतायत, उत्पादन बघतायत, हे रिटेल प्रॉडक्ट्स आहेत आणि आपण मोठ्या प्रमाणात मोठ्या ज्या कंपन्या आहेत, MNC ज्या आहेत, त्या जसं कोका कोला असेल, कोका कोला इंडिया म्हणा किंवा हिंदुस्थान कोका कोला बेवरेज किंवा द कोका कोला कंपनी अटलांटा USA मध्ये त्याचं मुख्यालय आहे. त्यानंतर युनिलिव्हर आहे, मॅकडोनाल्ड आहे, मॅकेन आहे, नेस्ले आहे. अशा कंपन्यांना आपण B2B ज्याला आपण बिझनेस टू बिझनेस उत्पादन म्हणतो ते सुद्धा आपण त्यांना देतो, त्यांच्या रिक्वायरमेंट्स आपण फुलफिल करतो. तर मित्रांनो, हा आमचा एक जळगाव मधला फूड प्रोसेसिंगचा फळ प्रक्रियेचा प्रकल्प आहे. जगामध्ये आपल्या बऱ्याच ठिकाणी फ्रूट प्रोसेसिंगचे प्लांट्स आहेत. जळगावमध्ये ओनियन डिहायड्रेशन ज्याला आपण कांदा निर्जलीकरण म्हणतो, कांदा आणि भाजीपाला निर्जलीकरणचा एक प्रकल्प आहे. इथे एक फळ प्रक्रियेचा प्रकल्प आहे. त्याचबरोबर 2017 मध्ये स्थापन केलेला मसाला प्रक्रियेचा सुद्धा एक प्रकल्प इथे आहे. बडोद्याला एक कांदा निर्जलीकरणाचा प्रकल्प आहे आणि चित्तूरला 2 फळ प्रक्रियेचे 2 प्रकल्प आहेत. आज आपण जळगावच्या फळ प्रक्रिया उद्योगाचा व्हर्च्युअल टूर करणार आहोत आणि त्याबद्दल जाणून घेणार आहोत. आमचं जळगावचा बनाना प्रोसेसिंग इथे सुरू आहे. हा फळ प्रक्रिया उद्योगाचा एक एंट्रन्स पॉइंट आपण म्हणता येईल. या आधी थोडक्यात जर सांगायचं असेल तर तुम्ही इथे केळी बघताय. केळी ट्रॅक्टर मधून खाली होत आहे आणि त्याला ते डिक्लस्टरिंग करताय. परंतु त्याआधी जी व्हॅल्यू चेन आपण ज्याला म्हणतो, आता ही केळी आली कुठून, हा तुम्हाला कदाचित प्रश्न पडला असावा. मार्केटमधून विकत घेतली की डायरेक्ट शेतकऱ्यांकडनं विकत घेतली. जसं मी आधी सांगितलं की 1995 साली आम्ही टिश्यू कल्चरच्या उद्योगाची मुहूर्तमेढ केली होती आणि आजच्या घडीला आम्ही जवळजवळ 10 करोड बनाना टिश्यू कल्चर प्लांट्स आम्ही शेतकऱ्यांना पुरवठा करतो. तर या शेतकऱ्यांच्या आम्ही प्लांट पुरवठा करतो, रोप पुरवठा करतो, त्याच वेळेस त्यांना टिश्यू कल्चरचं अत्याधुनिक पद्धतीनं उत्पादन कसं घ्यायचं आणि उत्पादन वाढवायचं कसं याबद्दल सुद्धा ॲग्रोनॉमिस्टच्या माध्यमातून, म्हणजे जे कृषी पदवीधर असतात त्यांच्या माध्यमातून त्यांना आम्ही प्रशिक्षण देतो आणि त्यांना उत्पादन वाढवायसाठी मदत करतो. तर ही जी टिश्यू कल्चरची ग्रँड 9 व्हरायटी आहे, जी आम्ही स्वतः जळगावमध्ये इथे आणि भारतामध्ये पर्यायाने आणली आणि ही याचे रोप शेतकऱ्यांना दिल्यानंतर त्यांचं उत्पादन वाढून शेतकऱ्यांकडनंच डायरेक्ट बायबॅक आपण ही केळी करतो. त्याचबरोबर आंबा सुद्धा आपण शेतकऱ्यांना डायरेक्ट बायबॅक देतो. आंबाचं उत्पादन वाढवायसाठी म्हणून आपण आंब्याची जी 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 प्लांटेशन टेक्निक आहे, म्हणजे आधी कसं व्हायचं की एक तुम्ही बघितलं असेल तुमच्या गावामध्ये म्हणा किंवा तुमच्या आजूबाजूच्या एरियामध्ये, जवळजवळ म्हणजे आपले जे पूर्वज होते, आजोबा असतील, वडील असतील, त्यांनी 40 झाडं ते एका एकरामध्ये लावायचे. पण आपण आंब्याचं उत्पादन वाढवायसाठी जवळजवळ तीच जी घनता आहे ती 674 पर एकर पर्यंत आपण घेऊन गेलो. आणि त्यामुळे काय झालं की जर तिसऱ्या वर्षीच झाडाला फळं यायला लागलेत आणि जवळजवळ उत्पन्न हे 3 पट वाढलं. आणि ते उत्पादन आपण डायरेक्ट बायबॅक करायसाठी, शेतकऱ्यांना ते लागवडीचं तंत्र शिकवण्यासाठी, प्रशिक्षण देण्यासाठी, उत्पादन वाढवण्यासाठी आपण एक मँगो उन्नती नावाचा कोका कोला कंपनी सोबत आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि तमिळनाडूमध्ये एक प्रोजेक्ट सुरू केला. आणि तो प्रोजेक्ट आता सध्या सुरू आहे आणि त्या मार्फत आपण आंबा विकत घेतो. केळी डायरेक्ट शेतकऱ्यांकडनं घेतो, कांदा डायरेक्ट कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगच्या माध्यमातून घेतो. तशाच प्रकारे स्ट्रॉबेरी सुद्धा आपण डायरेक्ट शेतकऱ्यांकडनं त्यांना मार्गदर्शन करून आपण विकत घेतो. तर इथे ही जी केळी आलेली आहे, ही केळी उतरवल्या जात आहे खाली आणि त्याचं जे बंच फॉर्म मध्ये आलेला आहे, घड जो आलेला आहे, घड फण्यांमध्ये त्याला कन्वर्ट करण्यात येत आहे. त्याच्या फण्या वेगळ्या करण्यात येत आहे. फण्या वेगळ्या करण्यात येत आहे. या फण्या वेगळ्या करत असताना
या फण्या वेगळ्या करत असताना पुढे या कन्व्हेअर वरून या फण्या जातात आणि पुढे त्याचं सॉर्टिंग केलं जातं. त्यामध्ये जर कुठली खराब केळी आली असेल तर ती तिथेच काढलं जातं. त्यानंतर त्याचं वॉशिंग केलं जातं, त्याचं निर्जंतुकीकरण केलं जातं, जेणेकरून जे जंतू आहेत, जे मायक्रोबियल लोड आहे किंवा किंवा आणखी जे काही फंगस असेल, काही असेल, शेतामध्ये बऱ्याचशा गोष्टी तुमच्या प्लांट पर्यंत पोहोचू शकतात. तर त्या आपल्या प्लांट मध्ये जाऊ नये, पल्प मध्ये जाऊ नये, घरामध्ये जाऊ नये म्हणून त्याचं वॉशिंग केलं जातं, त्याचं निर्जंतुक केलं जातं. आणि नंतर मग या फण्या, वॉश केलेल्या फण्या ज्या आहेत या क्रेट मध्ये भरल्या जातात आणि हे क्रेट जे आहेत पुढे या इथे रायपिंग चेंबरला पाठवलं जातं. हे रायपनिंग चेंबर आहे. रायपनिंग चेंबर हे एक कंट्रोल रूम असते. कंट्रोल रूम इन द सेन्स इथे रायपनिंगला जे काही पॅरामीटर्स लागतात, म्हणजे फळं पिकवण्यासाठी, तुम्ही इथे बघताय की जी कच्ची केळी आपल्याला तिथे मिळाली होती आधीच्या सेक्शन मध्ये, कच्ची केळी मिळाल्यानंतर त्याला वॉशिंग केल्यानंतर आपण त्याला क्रेटमध्ये टाकून ती रायपनिंग चेंबरला आणली. इथे तुम्ही पिवळी केळी बघताय, म्हणजे पिकलेली केळी बघताय. तर रायपनिंग चेंबर म्हणजे हे पिकवण्यासाठी एक साठवणूक गृह असतं, फळे पिकवण्यासाठी एक साठवणूक गृह. इथे हे कंट्रोल्ड केलं जातं. कंट्रोल केलं जातं इन द सेन्स की रायपनिंगसाठी, फळं पिकवण्यासाठी विशिष्ट जे पॅरामीटर आहे, विशिष्ट घटक आहे, ते तिथे त्याला सप्लाय केले जातात. जसं केळीमध्ये एक नॅचरल घटक असतो ज्यामुळे केळी पिकायला सुरुवात होते, त्याला इथिलीन म्हणतात. तर आपण इथिलीनचा सुद्धा इथे सप्लाय करतो, जेणेकरून जी काही फळांची जी अनइव्हन परिपक्वता असते ती ती व्यवस्थित पिकेल. तुम्ही इथे जर बघत असाल तर प्रत्येक क्रेटमध्ये ही युनिफॉर्म पिकलेली केळी आहे. आणि त्याचबरोबर इथलं या चेंबरचं, या साठवणूक गृहाचं तापमान सुद्धा कंट्रोल केलं जातं. त्यानंतर इथलं जी आर्द्रता आहे ती कंट्रोल केली जाते. इथे जो CO2 जे आपण जसं रेस्पायर करतो, जेव्हा आपण श्वासोश्वास घेतो, तसंच फळं सुद्धा श्वासोश्वास करतात आणि ऑक्सिजन आतमध्ये घेतात आणि CO2 बाहेर टाकतात, कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकतात. तर तो कार्बन डायऑक्साईड सुद्धा पिरियॉडिकली तो या चेंबरच्या बाहेर फ्लश आउट करावा लागतो. ते सुद्धा आपण इथे मेंटेन करतो. आणि अशी पिकलेली चांगली जी केळी आहे, ही केळी एकदा तयार झाल्यानंतर रायपनिंग सायकल जी आहे, याची जी पिकवण्याची जी सायकल आहे, ही जवळजवळ एक 6 ते 7 दिवसाची असते. आणि ते झाल्यानंतर त्याची जी गुणवत्ता आहे ती प्लांटला गर तयार करण्यासाठी जर व्यवस्थित असेल तर ही केळी, पिकलेली केळी, ही आपण पुढील प्रोसेससाठी या रायपनिंग चेंबर मधून पुढे प्लांटला इश्यू करतो. हा प्लांटचा पहिला सेक्शन आहे इथे, जिथे म्हणजे जी पिकलेली केळी आहे ती क्रेट मधून कन्व्हेअरवर टाकण्यात येत आहे. आणि इथून इथे पुढे याचं वॉशिंग होईल. वॉशिंग झाल्यानंतर त्याचं निर्जंतुकीकरण करण्यात येतं आणि पुढच्या कन्व्हेअरवर जेव्हा तिथे ही केळी पाठवल्या जाते, तिथे याचं सॉर्टिंग सुद्धा केलं जातं. मॅन्युअल सॉर्टिंग होतं. मॅन्युअल सॉर्टिंग मध्ये जी केळी घर बनवण्या योग्य नसेल ती केळी तिथेच रिजेक्ट केली जाते आणि फक्त जी चांगली केळी असेल, ज्याची गुणवत्ता आपल्याला पल्प बनवण्यासाठी, घर बनवण्यासाठी आवश्यकता असेल आणि ते जर ती स्पेसिफिकेशन जर मीट होत असेल तरच ती केळी, पिकलेली केळी पुढे घर बनवण्यासाठी जातं. इथे तुम्ही बघत आहात की सर्व जे हे सहकारी जे आहेत हे पिलिंग करताय, म्हणजे केळी, पिकलेल्या केळीचं जे साल आहे ते खालीच काढताय आणि फक्त जो गर आहे, जो पूर्ण केळी जी आहे पिकलेली साल काढल्यानंतरची, ती पुढे कन्व्हेअरवर पुढे जात आहे. इथून कन्व्हेअरवरून जाणारी ही केळी जी आहे, याला आता तुम्ही बघत असाल की पूर्णच्या पूर्ण केळीचं गर मध्ये कसं कन्व्हर्शन होतं. तर पुढे जे युनिट ऑपरेशन आहे, म्हणजे ज्या ऑपरेशननी ती केळी, पिकलेली केळी म्हणजे युनिफॉर्म गर मध्ये कन्वर्ट होते, त्या ऑपरेशनला मेशिंग म्हणतात, मॅशिंग म्हणतात. मॅशिंग म्हणजे त्याला ते पल्प मध्ये कन्वर्ट करणे. आणि ही मॅशिंग केल्यानंतर पुढे काही काही फळांना, जसं आता केळीला मॅशिंग केले जाते, पुढे मग ते फिनिशर मध्ये आणि पल्पर मध्ये जातात. फिनिशर, पल्पर, इथून जे काही यामध्ये सीड्स असतात किंवा फायबर असतात किंवा मोठे मोठे पार्टिकल्स असतात ते वेगळे केले जातात, जेणेकरून युनिफॉर्म आणि होमोजिनियस गर आपल्याला तिथे मिळेल. काही ठिकाणी आंब्याच्या बाबतीमध्ये जी आंब्याची जी कोय असते ती ती डी स्टोनर मध्ये ती वेगळी केली जाते, पल्पर मध्ये वेगळी केली जाते, त्याचं जी स्किन आहे ती सुद्धा दुसरीकडे वेगळी केली जाते. आणि पुढे झालेला जो गर असतो त्यातनं फायबर वेगळे करण्यासाठी ते सुद्धा फिनिशर मधून पाठवलं जातं. प्रत्येक फळासाठी वेगवेगळे युनिट ऑपरेशन्स असतात. म्हणजे जरा बनानासाठी कदाचित वेगळं ऑपरेशन असू शकते, कदाचित स्ट्रॉबेरीसाठी वेगळं ऑपरेशन असू शकतात, टोमॅटोसाठी थोडं जरा वेगळं ऑपरेशन असू शकतं. आणि पुढे मॅशिंग झाल्यानंतर फिनिशरला ही केळी जाते.
काही ठिकाणी एन्झायमॅटिक म्हणजे जे ब्राउनिंग आहे, ऑक्सिजनमुळे जी ब्राउनिंग होते गराचं, ते कमी करायसाठी इथे कार्बन डायऑक्साईड इन्सर्ट केला जातो, जेणेकरून ऑक्सिजन त्यातनं बाहेर निघून जाईल आणि ते जे ब्राउनिंग आहे किंवा क्वालिटी डिटोरिएशन किंवा गुणवत्ताचा ऱ्हास होणं आपण इथे प्रिव्हेंट करू शकू. हे आता पुढच्या सेक्शनला ही केली जाईल. पुढचा सेक्शन हा इथे स्टरलायझर ज्याला आपण म्हणतो, म्हणजे या जो बनलेला आहे आतापर्यंत, ज्या मॅशिंग झालेलं आहे त्याचं, त्यानंतर ते फिनिशर मधून पुढे गेलेलं आहे, रिफायनर मधून पुढे गेलेलं आहे, फायबर बाहेर निघालेले आहे, सीड बाहेर निघालेलं आहे, आणि जो प्युअर गर आहे, स्टँडर्ड गर जो आहे त्याचं तो गर पुढे स्टरलायझरला आपण इथे पाठवतो. स्टरलायझर म्हणजे हे निर्जन जे काही पल्प मध्ये म्हणा किंवा जे काही वातावरणामध्ये जे मायक्रोब्स असतात, जे काही हार्मफुल जीवाणू असतात, ज्यामुळं गराची क्वालिटी परत आणखी कमी होऊ शकते, गुणवत्ता ऱ्हास होऊ शकते, आणि कदाचित तो म्हणजे कन्झम्पशनसाठी सुद्धा एखाद्या वेळेस योग्य होणार नाही, असे जे मायक्रोब्स असतात त्याला डिस्ट्रॉय करायसाठी, पूर्णपणे कम्प्लिटली डिस्ट्रॉय करायसाठी ही स्टरलायझेशनची प्रोसेस असते. स्टरलायझेशन, तुम्ही ही मशीन इथे बघताय, याला स्टरलायझर म्हणतात. आणि हा जो गर आहे या स्टरलायझर मधून पास केला जातो. तुम्ही घरी जर बघितलं असेल तर घरी दूध गरम करण्याची जी प्रक्रिया आहे त्याला पाश्चरायझेशन म्हणतात. म्हणजे दूध चांगलं हाय टेम्परेचरवर बॉईल करतात, जेणेकरून त्यातले जे मायक्रोब्स आहे, स्पेसिफिकली क्लोस्ट्रिडियम बॉटलिनम म्हणून एक मायक्रोब्स येतो दुधामध्ये, ते डिस्ट्रॉय करायसाठी म्हणून ती पाश्चरायझेशनची आणि बॉइलिंगची प्रोसेस आपण घरी करतो. तर ही आणि हेच काम इथे स्टरलायझर करतं. तर स्टरलायझरला प्रोसेसिंगचा हार्ट असं म्हटलं जातं. म्हणजे गर प्रक्रियेचा हार्ट, जसं आपल्या शरीरामध्ये हार्ट असतो आणि हार्ट बंद पडलं तर म्हणजे माणूसच बंद पडतो किंवा माणूसच शांत होतो, अशा प्रकारचं हे प्रोसेसिंग किंवा प्रक्रियेचं एक हार्ट म्हटलं जातं स्टरलायझरला. स्टरलायझर मध्ये स्पेसिफिकली अगदी उच्च तापमान, अगदी शॉर्ट पिरियडसाठी त्या गराला एक्सपोज केला जातो. तो गर त्या हाय टेम्परेचरला एकदम स्मॉल पिरियडसाठी एक्सपोज केला जातो, जेणेकरून ते मायक्रोब्स पूर्णपणे डिस्ट्रॉय केले जातील. आणि त्याचबरोबर जे टेम्परेचर त्या पल्पचं वाढलेलं असतं, हे अशा प्रकारे मेंटेन केलं जातं, अशा प्रकारे छोट्याशा पिरियडसाठी मेंटेन केलं जातं, जेणेकरून त्याचा कलर ह्रास होणार नाही, त्याची टेस्ट जाणार नाही, त्याचा अरोमा जाणार नाही, आणि जे पिकलेल्या केळीमध्ये ओरिजिनली जसं होतं तसंच थोडक्यात मध्ये, म्हणजे थोड्याफार प्रमाणामध्ये ती थोडाफार प्रमाणात त्रास कदाचित होतही असेल, परंतु जवळजवळ त्याच प्रकारचं ते सर्व क्वालिटी तिथे मेंटेन केलं जातं. आणि तिथून स्टरलायझर मधून ते प्रॉडक्ट थोडं अँबियंट टेम्परेचरला, रूम टेम्परेचरला कूल केलं जातं, जेणेकरून गरम प्रोड्यूस पुढे जाणार नाही, आणि रूम टेम्परेचरचं किंवा ते प्रॉडक्ट जे आहे ते पुढच्या सेक्शनला जातं. आता इथे तुम्ही जर बघितलं पुढे, तर एक प्रोग्रामेबल लॉजिक कंट्रोलर्स सुद्धा इथे दिलेले आहेत. इथे सर्व टेम्परेचर, इथलं जे फीड रेट आहे, आणि जे जे वेळ आहे ज्याच्यासाठी हा सेक्शन इथे बनवलेला आहे, स्टरलाइज केलेला आहे, ते सुद्धा इथे कॉम्प्युटरमध्ये हे कॅप्चर केलं जातं. आणि जेव्हा आपल्याला जरूरत असेल त्यावेळेस आपण तो डेटा आपण यूज करू शकतो, त्याचं अनालिसिस करू शकतो. आणि जर कुठे काही फॉल्ट डायग्नोसिस आपण ज्याला म्हणतो, म्हणजे काही जर कुठे चूक झाली असेल, कुठे जर काही अडचण आली असेल, काही कस्टमरचे जर काही फीडबॅक आले असतील, तर ते आपण त्याचा मागोवा घेऊ शकतो. बॅक मध्ये जाऊन कुठल्या दिवशी किती प्रोसेस केली होती, सर कुठला लोड होता, किती टेम्परेचर होतं, किती सेकंड किंवा किती मिनिटसाठी, किती वेळेसाठी ते एक्सपोज केलं गेलं होतं, हे सर्व आपण रिट्रीव्ह करू शकतो, हे आपण पाहू शकतो, आणि त्यापासून आपण पुढे करेक्टिव्ह ऍक्शन्स घेऊ शकतो. म्हणजे पुढे भविष्यामध्ये अशा प्रकारची घटना होणार नाही, असं सुद्धा आपण इथे कंट्रोल करू शकतो. पुढचा सेक्शन जो आहे हा आहे फिलिंग. म्हणजे याला ऍसेप्टिक फिलिंग, ऍसेप्टिक फिलर, ही जी मशीन तुम्ही बघताय, अगदी हे सुद्धा एक प्री स्टराईल कंडिशन मध्ये असतात. म्हणजे आधीच याला निर्जंतुक केलेलं असतं. इकडून जो थोडा कूल केलेला, स्टराईल केलेला, कूल केलेला जो गर आहे तो या सेक्शन मध्ये इथे आणला जातो, आणि इथेच आधीच स्टराईल केलेल्या, निर्जंतुक केलेल्या या बॅग मध्ये हा गर भरला जातो. याचं जे या फिलरचं जे चेंबर आहे ते सुद्धा सुरुवातीलाच निर्जंतुक केलेलं असतं. तुम्ही इथे सुद्धा बघताय की त्याचं फीड रेट आणि किती या बॅग मध्ये गर भरायचा, हे सुद्धा इथून या प्रोग्रामेबल लॉजिक कंट्रोलर मध्ये इथं फीड केलं असतं. तर हा बिझनेस टू बिझनेस साठी भरलेला हा ड्रम आहे. आपण 54 किलो
त्यानंतर 108 किलो, त्यानंतर 216 किलोच्या पॅकिंग मध्ये सुद्धा आपण देतो. हा ड्रम 216 किलोचा पॅक होत आहे. त्याचबरोबर इथे प्रत्येक प्लांट मध्ये, प्रत्येक प्रोसेस मध्ये ऑनलाईन चेकिंग होतं, बऱ्याचशा टेस्ट केल्या जातात. त्यासाठी सॅम्पल सुद्धा आपण इथून काढतो, आधीच्या सेक्शन मधून सुद्धा काढतो. आणि हे जे सॅम्पल्स आहेत हे पुढे जी इम्प्लांट लॅब आहे, ही इम्प्लांट लॅब आहे, या इम्प्लांट लॅब मध्ये टेस्टिंग साठी दिले जातात. इथे घराचा जो घरामध्ये ब्रिक्स, जो गोडावा ज्याला आपण म्हणतो, ते ब्रिक्स इथे टेस्ट केलं जातं, पीएच टेस्ट केलं जातं, ऍसिडिटी टेस्ट केलं जातं. त्याचबरोबर सेन्सरी म्हणा किंवा ऑर्गनलेप्टिक जे क्वालिटीज असतात, जसं टेस्ट आहे, अरोमा आहे, स्वीटनेस आहे, त्यानंतर तुमची फ्लेवर आहे, हे इथे सर्व चेक केलं जातं. आणि जर कुठे जर कमी असेल तर ते प्रॉडक्ट तिथेच होल्ड केलं जातं, त्याच्यावर तिथे करेक्टिव्ह ऍक्शन्स घेतले जातात. इथून मागच्या सेक्शन मध्ये तुम्ही बघितलं असावं की तो जो ड्रम पॅक केला आहे, ड्रम पॅक केल्यानंतर जे सॅम्पल काढलं, ते सॅम्पल इथे चेक केल्यानंतर त्या ड्रम मध्ये पॅक केलेलं प्रोड्यूस जे आहे ते तिथेच क्वारंटाईन साठी आपण ठेवतो. काही दिवस अंडर ऑब्झर्वेशन असतं, जेणेकरून तिथे जर काही जर अडचण असेल, काही जर गुणवत्तेमध्ये जर काही इश्यू असेल तर तिथेच आपल्याला कंट्रोल करता येतो, तो लॉट तिथेच कंट्रोल करता येतो. आणि त्यानंतर पुढे क्वारंटाईन झाल्यानंतर क्वालिटी अशुरन्स टीम जी आहे, क्वालिटी कंट्रोल टीम जी आहे, त्यांनी जे एकदा अप्रुव्हल दिल्यानंतर हे प्रॉडक्ट, पॅक केलेलं प्रॉडक्ट हे वेअरहाऊस मध्ये ट्रान्सफर केलं जातं आणि पुढे मग मार्केटिंगला त्याचं इन्फॉर्मेशन देऊन ते सेल केलं जातं. आता तुम्ही हे जर बघितलं असेल की ही इम्प्लांट लॅब आहे, परंतु काही सॅम्पल हे आमच्या सेंट्रल लॅबला सुद्धा आम्ही पाठवतो, जे थर्ड पार्टी लॅब आहे, ज्या कस्टमरना त्याचे काही विशिष्ट टेस्टिंग करून घ्यायचे असतात, त्या टेस्टिंग आपण तिथे करतो. यामध्ये आम्ही बरेचशा टेस्टिंग करतो. आणि सेंट्रल लॅब जी आहे ही इथलेच प्रेमायसेस मध्ये आहे. ही जैन R&D लॅब आहे. इथे आपण जो फिनिश प्रॉडक्ट आहे त्याचं टेस्टिंग करतो. परत याचबरोबर इथे ऍग्रिकल्चर साठी जे काही रिसर्च आणि डेव्हलपमेंट चालतं, फूड साठी जे काही रिसर्च आणि डेव्हलपमेंट चालतं, प्रक्रिया उद्योगासाठी, ते सर्व आपण या लॅबमध्ये इथे आपले इथले सायंटिस्ट जे वैज्ञानिक आहेत ते सर्व अविरतपणे करत असतात. ही पहिली जी टेस्टिंग होती ती सेन्सरी टेस्टिंग होती. तुम्ही बघितलं असेल की त्यांनी तो गर पिऊन बघितला आणि पिल्यानंतर त्यांनी त्याचं म्हणजे त्याची टेस्ट कशी आहे, त्यामध्ये त्याचा अरोमा कसा आहे, त्यानंतर त्याचं माउथ फील कसं आहे, फ्लेवर कसा आहे, हे सर्व तिथे नोट डाऊन करतात. पुढची जी टेस्टिंग आहे ती कलर टेस्टिंग आहे. कलर चेक करतात. कलर चेक हंटर कलर लॅबवर कलर चेक करतात आणि डायरेक्ट त्याचं रिडिंग हे कॉम्प्युटरवर आपल्याला डिस्प्ले होतं. त्याचबरोबर पुढचं जे आहे हे ब्रिक्स टेस्ट करतात, म्हणजे त्या घरामध्ये गोडावा किती आहे, साखरेचं प्रमाण किती आहे, हे आपण रिफ्रॅक्टोमीटरवर चेक करतो. आणि ही जी लॅब आहे ही NABL अक्रेडिटेड लॅब आहे. भारतामध्ये म्हणजे पूर्ण देशामध्ये NABL अक्रेडिटेड लॅब ह्या फार कमी आहेत. आणि ज्याला एक थर्ड पार्टी लॅब सुद्धा आपण म्हणू शकतो, एक ट्रस्टवर्दी टेस्टिंग सेंटर ज्याला आपण म्हणतो NABLच्या अक्रेडिटेशन मुळे, ही अशी आपली एक लॅब आहे. आणि जागतिक पातळीवर जेवढ्या काही टेस्टिंग होत असतील त्या सर्व टेस्टिंग आपण या लॅबमध्ये करू शकतो. इथे हे ब्रिक्स टेस्टिंग करताय रिफ्रॅक्टोमीटर मध्ये. आणि पुढे जर गेलं तर त्याचं मग पीएच सुद्धा टेस्ट करतात. तुम्ही बघितलं असेल ही बुकफिल्ड ॲपरेटस जे वापरतात त्यासाठी. आणि इथे मग परत ब्रिक्स टेस्टिंग करताय रिफ्रॅक्टोमीटरने. अटॅगो रिफ्रॅक्टोमीटर ब्रिक्स टेस्टिंग साठी वापरला जातो. आणि हे एक इथे टायट्रेशन करून पीएच घराचा मोजला जातो. डायरेक्ट स्क्रीनवरच पीएच येतो आणि पीएच ची व्हॅल्यू येते आणि त्यानंतर ते तिथे स्टोअर केलं जातं. अशा प्रकारे तुम्ही जर बघितलं असेल तर या प्लॅनचा आपला हा व्हर्च्युअल टूर होता. सर 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 हा बोल. हा हा म्यूट कर ना बाळा. तुम्ही स्क्रीन शेअर केली आहे ती दिसत नाहीये. ओके ओके झालंय. शेअरच बंद केलंय आता. सर माहितीचं ऐक, म्यूट ठेवतो. आवाज येतोय परत आणखी? हो येतो आवाज येतो.
व्हर्च्युअल टूर त्यामध्ये आणखी एक गोष्ट सांगण्यासारखी अशी आहे की इथे आपण सर्व स्टँडर्ड जे आहेत, म्हणजे जे काही क्वालिटी स्टँडर्ड्स लागतात जागतिक लेवलला, फूड सेफ्टी स्टँडर्ड असो किंवा ISO 22,000 स्टँडर्ड्स असो, हे सर्व स्टँडर्ड्स आपण इथे आमच्या प्रोसेसिंग प्लांटला, प्रक्रिया जे उत्पादन सेंटर आहे तिथे आम्ही हे सर्व मेंटेन करतो. त्याचबरोबर काही पॉलिसीज असतात, म्हणजे काही ग्लास पॉलिसी असेल, आतमध्ये जाताना तुम्ही काही ग्लासचं म्हणजे काचाचं काही घेऊन जाऊ शकत नाही, अंगावर दागिने घालून तुम्ही आतमध्ये काम करू शकत नाहीत, अलर्जीन म्हणजे कोणाला जर काही अलर्जी असेल तर ते अलर्जीन पॉलिसीज असतात, या सर्व पॉलिसी आम्हाला मेंटेन करावं लागतं. त्याचबरोबर स्वच्छता ही फार महत्वाची आहे. हायजीन, पर्सनल हायजीन असो, बिल्डिंगची हायजीन असो, प्रोसेस हायजीन असो, मशीन हायजीन असो, ही स्वच्छता फार महत्वाची आहे प्रक्रिया उद्योगामध्ये. तर हे सर्व आपण तिथं जागतिक पातळीवर ज्याप्रमाणे लागतं त्याप्रमाणे सर्व आपण मेंटेन करतो. हा आपला प्लॅनचा एक व्हर्च्युअल टूर झाला. तुम्हाला काही आता तुमचे जे प्रश्न असतील ते प्रश्न मी इथून आता हा. घेऊ शकेल. ओके ओके. सरांनी जी अत्यंत चांगल्या प्रकारे माहिती दिली सर. आणि व्हर्च्युअल टूर आपल्याला करून घेतला. तर आता आपण सरांना क्वेश्चन आन्सर करू. मी ज्या विद्यार्थ्याचं नाव घेईल तो क्वेश्चन विचारेल. ओके. नीरज आहे का? नीरज गोलचे. हो सर. हा, विचार बेटा, प्रश्न विचार. सर, मॉडर्न प्रोसेसिंग म्हणजे काय? ओके परत एकदा प्रश्न सांगा, तुमचा प्रश्न व्यवस्थित ऐकायला नाही आला मला. सर, प्रोसेसिंग म्हणजे काय? त्याचा प्रश्न आहे मॉडर्न प्रोसेसिंग म्हणजे काय. मॉडर्न प्रोसेसिंग म्हणजे काय? बघा, आता काय होतं की भारत, तुम्ही जर बघितलं, आपला भारत देश हा बऱ्याचशा प्रमाणामध्ये, बऱ्याचशा फळ उत्पादनामध्ये, म्हणजे शेतीतील जे उत्पादन निघतं त्यामध्ये जवळजवळ पहिल्या 3 क्रमांकामध्ये आहे. परंतु जी काही प्रक्रिया होते या फळांवर म्हणा किंवा कुठलेही मसाल्याचे घटक असो किंवा तुमचे कांदा असो, यावर म्हणजे प्रक्रिया उद्योग फार कमी आहेत. जवळजवळ फक्त असं म्हटलं जातं की जेवढं उत्पादन आपण करतो त्याच्यात 2%च फक्त प्रक्रिया होते. आधी व्हायचं काय की प्रत्येक घरामध्ये मसाले बनायचे. तुम्ही बघितलं असं, तुमच्या घरी सुद्धा मसाले होत होतं. ती सुद्धा एक प्रक्रियाच होती. तुम्ही तुमच्या घरी सुद्धा बटाट्याचे वेफर्स बनत असावे, तुम्ही बघा, तुम्ही वाटल्यास. तर ती कॉटेज लेवल इंडस्ट्री खूप जास्त प्रमाणात होती, जिथे जिथे जे म्हणजे स्टेट ऑफ आर्ट फॅसिलिटी आपण ज्याला म्हणतो, जी टेक्नॉलॉजी आपण जे वापरतो क्वालिटी मेंटेन करायसाठी, क्वालिटी जी जी इम्पोर्टरला पाहिजे असते, जी कोका कोला सारख्या मोठ्या कंपनीला पाहिजे असते, जी मॅकडॉनल्ड सारख्या मोठ्या रेस्टॉरंट चेनला पाहिजे असती, ती क्वालिटी मेंटेन करायसाठी तुम्हाला तंत्रज्ञान वापरावं लागतं. तुम्हाला पूर्ण एक व्हॅल्यू चेन एक्स्टॅब्लिश करावी लागते. आणि ती एक्स्टॅब्लिश करायसाठी तिथे तुम्हाला फक्त काही हाताने प्रक्रिया करून चालत नाही, त्यासाठी बऱ्याचशा मशीन्स यूज. जसं मी तुम्हाला स्टरलायझर सांगितलं, स्टरलायझर हे नैसर्गिकरित्या म्हणजे प्रिझर्व फूड प्रॉडक्ट जे आहे ते प्रिझर्व करण्याचं एक खूप चांगली एक टेक्नॉलॉजी आहे. तुम्ही नैसर्गिकरित्या तुम्ही स्टरलाइज करून, निर्जंतुक करून तुम्ही ठेवू चांगल्या मोठ्या कालावधीसाठी, जवळजवळ 1.5 ते 2 वर्षासाठी तुम्ही 5 ते 15 डिग्री सेल्सिअसला तुम्ही तो प्रिझर्व करून ठेवू शकता. त्याचबरोबर तुम्ही ऍसेप्टिक फिलर बघितलं असावं, शेवटी जे युनिट ऑपरेशन होतं लॅबच्या आधी, ती मॉडर्न टेक्नॉलॉजी झाली. मॅशिंग साठी जसं तुम्ही आता घरी जर बघितलं, केळी जर तुम्हाला जर शिखरण करायचं असेल घरी, तर तुम्ही हाताने केळी ती मॅशिंग करता, म्हणजे हाताने तो केळीला तुम्ही पल्प मध्ये कन्वर्ट करता आणि मग ते दूध ऍड करून तुम्ही शिखरण बनवता, बरोबर. पल्प करायसाठी आपण काय बघितलं? मॅशर बघितलं, म्हणजे होमोजेनायझर बघितलं, जे मशीननी सर्वात म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये, समजा जर एक 10 टन पर आवर जर मला काम करायचं असेल तर ते मॅन्युअली होणार नाही, लवकर होणार नाही, तर ते मशीननी केलं जातं आणि त्याला ते मॉडर्न फूड प्रोसेसिंग असं म्हणतात. नेक्स्ट प्रणिता चौधरी आहे का? प्रणिता प्रणिता आहे का? हो. प्रश्न विचार. हा, विचार बेटा. गुड मॉर्निंग सर. माझा प्रश्न असा आहे की सर, जैन फार्म फ्रेश हे नाव तुम्हाला ब्रँडिंग म्हणून कसे सुचले? बघा, आमचे म्हणजे जे फाउंडर चेअरमॅन होते डॉक्टर भवरलाल जैन, या उद्योगाचे जे संस्थापक, त्यांनी 1963 सालीच म्हणजे ट्रेडिंग बिझनेसची मोड केली होती आणि 1978 साली पेपन इंडस्ट्री सुरू केली होती, म्हणजे अक्वायर करून सुरू केली होती. ते स्वतः जैन आहेत, त्यांचं सरनेम जैन आहे. आणि त्यांचं एक उद्दिष्ट होतं की जे काही आपण करणार, जे काही आपण उत्पादन, प्रक्रिया उत्पादन असो किंवा इरिगेशनचे असो, ते आपण जगामध्ये सर्वोत्तम दिलं पाहिजे,
क्वालिटी चेच उत्पादन आपण तयार केले पाहिजे. म्हणजे त्यांचं असं ब्रीदवाक्य होतं की मेक क्वालिटी अ वे ऑफ लाईफ. म्हणजे तुम्ही जे जगता ती क्वालिटीनेच जगा आणि त्याचप्रमाणे तुमचं क्वालिटीचं उत्पादन द्यायला पाहिजे. तर जैन तर हे त्यांचं स्वतःचं म्हणजे सरनेमच आहे आणि फार्म फ्रेश हे शेतामधनं डायरेक्ट फ्रेश आलेलं प्रोड्यूस जे आहे त्याला ज्या सर्व ट्रीटमेंट करून त्याची जी गुणवत्ता राखून आपण ही प्रक्रिया करतो. आणि म्हणून हे जैन. आणि होतं काय आणखी की तुम्हाला जेव्हा तुम्ही ब्रँड नेम एस्टॅब्लिश करता, जेव्हा ब्रँड नेम सजेस्ट करता आणि ते रजिस्टर करता, त्यावेळेस तुम्हाला प्रत्येक गोष्ट बघावं लागते की या नावाचं दुसरं काही ब्रँड नेम ऑलरेडी रजिस्टर झालं आहे का. जर नसेल झालं तर तुम्ही ते ब्रँड नेम तुम्ही यूज करू शकता. जैन हे स्वतःचं त्यांचं सरनेम होतं आणि फार्म फ्रेश हे फार्म फ्रेश प्रोडक्ट आहे. त्यामुळं जैन फार्म फ्रेश हे ब्रँड नेम आपण इथे सिलेक्ट केलं. चंदा देशमुख. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. विचार, प्रश्न विचार. हा, माझा प्रश्न असा आहे की विच प्रोडक्ट डू यू मेक विथ बनाना? जैन फार्म फ्रेश हे नाव तुम्हाला ब्रँडिंग म्हणून कसे सुचले? ए बेटा तुझा प्रश्न झाला, म्यूट करतो. प्रणिता म्यूट कर. हा सर. बनाना पल्प पासून तुम्ही बघा बेबी फूड्स तुम्ही नाव ऐकलं असावं किंवा विकत सुद्धा बऱ्याचशा घरच्यासाठी घेतलं असावं. घरी जर छोटी बेबी असेल तर त्या बेबी फूड्स मध्ये बनाना पल्प यूज होतो. त्याचबरोबर आईस्क्रीम मध्ये ऍज अ फ्लेवर म्हणून सुद्धा बनाना पल्प यूज होतो. त्याचप्रमाणे तुम्ही जर IQ जे इंडिव्हिज्युअल क्विक फ्रीजिंग फ्रोझन प्रॉडक्ट असतात ते तुम्ही डायरेक्टली सुद्धा ऍज अ चंक म्हणून किंवा माउथ फिलर म्हणून तुम्ही आईस्क्रीम मध्ये टाकू शकता. बनाना रोहित. पावडरचा सुद्धा वापर होतो बऱ्याच ठिकाणी. रोहित आहे का? रोहित टेंभुर्णे, सालेबाटा शाळा. प्रथमेश माळी, शेंदुर्णी. सर सर प्रथमेश आहे का? हो सर, प्रेझेंट आहे सर. हा, विचार, प्रश्न विचार. आहे सर. सर, माझा क्वेश्चन असा होता की मीडिया मार्केटिंग म्हणजे काय आणि तुमचे उत्पादन चांगले बनवण्यासाठी सोशल मीडियाच्या फीडबॅकचा वापर कसा करता? ओके, म्यूट कर बेटा. तुम्ही आता कोरोना पॅन्डेमिक सर्वीकडे चालू आहे. जवळजवळ मार्च 23 पासून आपल्या इथे लॉकडाऊन झालं. त्यावेळेस तुम्ही डिजिटल मार्केटिंग हा शब्द पहिल्यांदा ऐकला असावा किंवा बऱ्याच लोकांनी आधी सुद्धा ऐकला असावा. त्यावेळेस परत त्याचं तेवढं प्रस्त नव्हतं. परंतु ज्यावेळेस एकदा लॉकडाऊन झालं त्यावेळेस सर्वांनी ऑनलाईन खरेदी करायला बरीच सुरुवात केली. बरोबर. ऑनलाईन खरेदी सुरुवात करताना जे काही डिजिटल मार्केटिंग होतं, जे तुम्ही प्रॉडक्ट तुमचे जे असतात, उत्पादन जे असतात ते तुम्ही जेव्हा सोशल मीडियावर टाकता त्याला तुम्ही सोशल मीडिया मार्केटिंग तुम्ही म्हणू शकता. म्हणजे जे काही प्रॉडक्ट असेल ते तुम्ही डिजिटली तुम्ही तुमचे मार्केट करता आणि त्याला बरेचसे लोक जे डिजिटल मीडिया यूज करतात ते व्ह्यू करतात, कदाचित ते लाईक सुद्धा करतात आणि त्यांचे जे फीडबॅक तिथे बरेचसे लोक फीडबॅक देतात. काही देत नाहीत, काही देतात. जे यूज करतात ते फीडबॅक देतात. त्यांचा फीडबॅक जर प्रॉडक्ट इम्प्रूव्ह करायसाठी चांगला असेल तर आम्ही ते जे फीडबॅक आहे ते फीडबॅक सर्व आमच्या प्रक्रिया प्लांटला फॉरवर्ड करतो, तिकडे पाठवतो आणि त्यांना ती करेक्टिव्ह ऍक्शन्स तिथे घेतात आणि जेणेकरून आम्ही प्रॉडक्ट जे उत्पादन आहे ते प्रत्येक वेळेस इम्प्रूव्ह करायचा तसा प्रयत्न करतो. बेसिकली जो फीडबॅक मिळतो कन्झ्युमर कडनं किंवा क्लायंट कडनं, तो फीडबॅक आम्ही आमचे उत्पादन आणखी चांगलं परफेक्ट करायसाठी तो वापर करतो. अनुजा पाटील, बाहुबली आहे का? अनुजा पाटील आहे? गायत्री लोकर, कोटांबा. गायत्री लोकर आहे का? ओके. आदित्य सागळे, आरूढ विद्यालय. हो सर आहे. हा, विचार प्रश्न. सर, माझा प्रश्न असा आहे की प्रोसेस केलेल्या पॅकेटची प्राइस कशी ठरवतात? काय आता की प्रत्येक म्हणजे आता प्रोसेस केलेल्या पॅकेटची प्राइस जर करायची असेल तर तुम्हाला तुमचे त्याचे काय काय घटक असतात त्यामध्ये. एक गोष्ट तर तुम्हाला कच्ची केळी घ्यावी लागते. कच्ची केळीची काय किंमत असेल ती किंमत येते. त्यानंतर मग त्याला पिकवायसाठी कच्ची केळी आल्यानंतर इथे मॅनपॉवर लागतं, ट्रान्सपोर्टेशन लागतं, ट्रान्सपोर्ट कॉस्ट त्यामध्ये ऍड होते, मॅनपॉवर कॉस्ट ऍड होते, रायपनिंग साठी लागलेला खर्च ऍड होता. पुढे मग जी प्रक्रिया आपण करतो त्याला लागणारी जी एनर्जी आहे
इलेक्ट्रिसिटी आहे त्याची कॉस्ट ऍड होते, पॅकेजिंगची कॉस्ट ऍड होते आणि नंतर त्यानंतर जी कॉस्ट झाल्यानंतर त्यावर थोडीफार एक मार्जिन सुद्धा ऍड केली जाते. अशा प्रकारे तुमच्या या प्रक्रिया केलेल्या प्रॉडक्टची किंवा कुठल्याही एका प्रॉडक्टची जे कमर्शियल प्रॉडक्ट असतं त्याची प्राइसिंग डिसाईड केल्या जाते, त्याची प्राइसिंग ही अशा प्रकारे काढली जाते. आणि याचबद्दल आणखी या व्यतिरिक्त दुसरे सुद्धा आणखी बरेचसे घटक असतात जे कॉस्ट मध्ये आणि प्राइसिंग मध्ये ऍड होतात. बरेचदा आपण लोन घेतो त्याचा इंटरेस्ट असतो, तो सुद्धा असतो, ते डिप्रिशिएशन असतं, बऱ्याचशा गोष्टी असतात त्या या कॉस्ट मध्ये ऍड होतात. आर्यन सोनवणे आहे का? बोई आर्यन सोनवणे. हा विचार बेटा, प्रश्न विचार आणि म्यूट करायचं. तर माझा प्रश्न असा आहे की तुम्ही तुमच्या उत्पादनाची जाहिरात कसे आणि कोठे करता? बघा, पहिल्या वेळेस जो प्रश्न कोणी विचारला होता त्यांनी विचारलं होतं की सोशल मीडिया तुम्ही कसं वापर करता. एक तर म्हणजे आम्हाला जवळजवळ 25 वर्ष झाले आता प्रक्रिया उद्योगामध्ये. तर बऱ्याच वेळेस होतं काय की ट्रेड फेअर्स ऑर्गनाईज केल्या जातात. म्हणजे ट्रेड फेअर्स म्हणजे कुठे एक्झिबिशन्स असतं, नॅशनल सुद्धा असतात, इंटरनॅशनल सुद्धा असतात. आम्ही सुरुवातीपासून नॅशनल एक्झिबिशन मध्ये, इंटरनॅशनल एक्झिबिशन मध्ये पार्टिसिपेट गेलो करत राहिलो. इथे आमचा स्टॉल आम्ही तिथे लावला, आम्ही आमचे तिथे प्रॉडक्ट डिस्प्ले केले. इंटरनॅशनल एक्झिबिशन्स मध्ये जे बाहेर असतात हे सर्व बाहेरच्या देशामधले असतात बरेचदा, आणि बहुतांशी सुद्धा ते तुमच्या स्टॉलवर येऊन त्यांची जर रिक्वायरमेंट असेल तर ती रिक्वायरमेंट आपल्याकडे प्लेस करतात. आपण त्यांना परत मग नंतर तो कम्युनिकेशन पुढे घेऊन ती त्यांना आपण एक ऑफर देतो. हे इंटरनॅशनल एक्झिबिशन्स असतातच. त्याचप्रमाणे नॅशनल एक्झिबिशन सुद्धा असतात, स्टेट लेवलला सुद्धा एक्झिबिशन असतात. तुम्ही तिथे आम्ही प्रत्येक ठिकाणी स्टॉल लावतो, आमच्या प्रत्येक ठिकाणी आमच्या प्रॉडक्टची आपण तिथे स्टॉल लावून डिस्प्ले करतो, त्याची तिथे तशीच जाहिरात होते. टीव्हीवर आम्ही जास्त जाहिरात करत नाही, तो मार्ग आम्ही सध्यापर्यंत तरी पत्करलेला नाही. परंतु आता फेसबुक आहे, फेसबुकवर सुद्धा आमचे जाहिरात असते की आमचे प्रॉडक्ट असतात, प्रॉडक्ट बद्दल थोडीफार माहिती असते. आणि जे माउथ टू माउथ पब्लिसिटी जी आहे ती सर्वात जास्त होते. तुमचे प्रॉडक्ट जर चांगले असेल, क्वालिटी जर चांगली असेल तर ती जास्त स्प्रेड होतं, आणि स्प्रेड झाल्यानंतर माउथ टू माउथ ऍडव्हर्टाईज सुद्धा होत असते. तर अशा प्रकारचे या गोष्टी आम्ही करतो. शक्यतोवर म्हणजे टीव्हीवर जाहिरात तर आमची येत नाहीत, आम्ही ती सध्या तरी केलेलं नाहीये. परंतु बऱ्याच ठिकाणी होर्डिंग सुद्धा असतात. बऱ्याच सिटीमध्ये बऱ्याच मुख्य पॉइंटला म्हणा होर्डिंग ठेवतो, डिस्प्ले पॅनल ठेवतो. जिथे समजा जर रिटेल प्रॉडक्ट असेल, ज्या शॉपमध्ये जेव्हा मॉलमध्ये विकल्या जात असेल तिथे एखादा होर्डिंग असतं किंवा एखादा डिस्प्ले पॅनल असतं. अशा प्रकारे ही जाहिरात होते. काही ठिकाणी डायरेक्ट सॅम्पलची टेस्टिंग सुद्धा केली जाते कस्टमरला, कन्झ्युमरला, आणि अशा प्रकारे ही आमच्या प्रॉडक्टची जाहिरात आम्ही करत असतो. ओके सर. महेश करात, दुसर बीड. महेश करात आहे का? चेतन माळी, बोरविहीर. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग सर, माझे नाव चेतन गवळी आहे. मी संपीरा पाटील विद्यालय या शाळेत शिकतो आहे. मी इयत्ता 8वीचा विद्यार्थी आहे. आणि माझा प्रश्न असा आहे की व्यवसाय सुरू करताना सुरुवातीला कोणत्या प्रकारच्या जाहिरातींवर भर दिला पाहिजे जेणेकरून विक्री चांगली होईल? व्यवसाय कोणता आहे त्यावर बरंचसं डिपेंड करतं. मी जसं सांगितलं की जे तुम्हाला काय, कुठलं प्रॉडक्ट, कुठलं उत्पादन तुम्हाला घ्यायचं आहे, प्रक्रिया करायची आहे, कुठलं उत्पादन तुम्हाला सेल करायचं आहे त्यावर सुद्धा डिपेंड करतं. कोणत्या मार्केटमध्ये सेल करायचं आहे त्यानुसार तुमची जाहिरात ठरत असते, त्यानुसार तुमची पुढची ऍक्टिव्हिटी ठरत असते. कोणता कन्झ्युमरचा सेगमेंट जे आहे, कोणता कन्झ्युमरचा जो घटक आहे तो तुमचं प्रॉडक्ट वापरणार आहे, कोणतं उत्पादन तुमचं, कोणता कन्झ्युमरचा घटक वापरणार आहे, हे सुद्धा त्यांची काय प्रिफरन्सेस आहे त्यानुसार तुमचं प्रॉडक्ट बनतं आणि त्यानुसार तुमच्या ऍडव्हर्टाईज जाहिराती ठरत असतात. बेसिकली जर छोटा उद्योग असेल तर त्यांनी लोकल मार्केट जर टॅप करायचं असेल, लोकल मार्केटला जर विकायचं असेल तर लोकल एक्झिबिशन्स होतात प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी, तालुक्याच्या ठिकाणी. आणि तो जर रिटेल प्रॉडक्ट असेल तर प्रत्येक म्हणजे गावानुसार सुद्धा तुम्ही जाहिरात करू शकता. प्रत्येक तालुक्याला, प्रत्येक जिल्ह्याला जिथे एक्झिबिशन्स होतात तिथे तुमचा तुम्ही स्टॉल लावू शकता. काही ठिकाणी तुम्ही होर्डिंग सुद्धा लावू शकता. बऱ्याच ठिकाणी म्हणजे जर छोटी गाडी जर असेल, तुम्ही बघितलं असेल की जेव्हा इलेक्शन होतं त्यावेळेस प्रत्येक उमेदवार हा ऑटो रिक्षा असो किंवा कुठली गाडी असो त्यावर
लाऊडस्पीकरनी स्वतःची प्रचार करत असतो, स्वतःची जाहिरात करत असतो. गावात जर जायचं असेल खेड्या गावामध्ये वगैरे तर तसं सुद्धा एक जाहिरातीचं मीडियम तुम्ही वापरू शकता. नेक्स्ट पृथ्वीराज चव्हाण, मायनी. सर आमच्या इथे म्हणजे मायनी जिल्हा सातारा येथे पेरूचं उत्पादन जास्त होतं आणि आमच्या भागचे पेरू आमच्या जिल्ह्यात खूप प्रसिद्ध आहेत. तर आम्ही जैन कंपनीला आमचे पेरू करार पद्धतीने विकू शकतो का? नक्कीच देऊ शकता. कोणता पेरू आहे? पांढरा पेरू आहे की पिंक पेरू आहे? पांढरा आहे. पांढरा पेरूचं सुद्धा आम्ही घर काढतो. जवळजवळ राहाता, शिर्डी, अहमदनगर मधला जो भाग आहे तिथून पेरू आपल्याकडे येतो. जळगाव जिल्ह्याच्या काही भागातून येतो. बुलढाण्यामधनं सुद्धा काही भागातून पेरू आपल्याकडे येतो. कसं आहे, हे शेतकरी आम्हाला इथे कंपनीमध्ये पोच करतात, म्हणजे आणून देतात. ती पोच करण्याची जी कॉस्ट असते ती शेतकऱ्यांकडे असते जवळजवळ प्रत्येक ठिकाणी. म्हणजे राहत्यामध्ये सुद्धा जर मार्केटमधून घेतला नाही, डायरेक्ट शेतकऱ्याकडनं घेतला तर डायरेक्ट शेतकरी आम्हाला इथं पुरवठा करतो. तुमच्या बाबतीमध्ये साताऱ्याचं आणि जळगाव डिस्टन्स हे कदाचित थोडं जास्त होईल. कॉस्ट, ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट किती येईल हे बघून हा आपण निर्णय घेऊ शकतो. आणि जर पेरूची क्वालिटी चांगली असेल तर आपण निश्चितच घेऊ शकतो. तुम्हाला जर ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट जर परवडत असेल तर ते तुम्ही घेऊ शकता. म्हणजे कसं विन विन सिच्युएशन असली पाहिजे. क्वालिटी आम्हाला चांगली मिळायला पाहिजे, क्वांटिटी मिळायला पाहिजे आणि तुम्हाला ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट जी आहे ती परवडली पाहिजे. ओके. नम्रता सर माझं नाव आलं होतं, माझा प्रश्न राहिला. हॅलो बेटा. हा सर महेश खरात. सर तुम्हाला फूड प्रोसेसिंग मध्ये कोणते प्रॉब्लेम येतात व ते कसे सॉल्व्ह केले जातात? फूड प्रोसेसिंग मध्ये मित्र बरेचसे प्रॉब्लेम येतात. म्हणजे डे टू डे बेसिसवर तर जे प्रॉब्लेम असतात त्याच्या स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर्स बनलेले असतात. त्या तर म्हणजे दररोज करेक्टिव्ह ऍक्शन्स घेतल्या जातात किंवा ते प्रॉब्लेम येऊ नये यासाठी सुरुवातीला आपण चांगलं काम करतो. परंतु जर मेजर प्रॉब्लेम जर तुम्ही बघितलं तर भारतामध्ये जे प्रक्रिया उद्योग आहे ते जास्त वाढले नाहीत किंवा कॉटेज लेवलला, विलेज लेवललाच आतापर्यंत जास्त होते. मॉडर्न फूड प्रोसेसिंग उद्योग जे आहेत ते जास्त एक्स्टॅब्लिश नाही झालेत. त्याला बरेचसे कारण आहेत. पहिल्यांदा तर एक तर की फळ म्हणा किंवा भाजीपाला म्हणा हे सीझनल आयटम्स आहेत बऱ्याच ठिकाणी. तुम्ही बघा, आंबा जो उन्हाळ्यामध्ये येतो तो आंबा तुम्हाला काही 8 महिने 9 महिने काही अवेलेबल राहणार नाही. म्हणजे आंब्याचा जर तुम्हाला जर पल्प करायचा असेल तर तो फक्त तुम्ही एक तर एप्रिल ते जून जुलै पर्यंतच करू शकता. 4 महिने, 4ही महिने नाही. त्यामध्ये सुद्धा तुम्हाला बऱ्याचशा जे चांगले प्रीमियम क्वालिटी फ्रूट असतं, जसं अल्फान्सो आहे, हापूस आंबा आहे, खूप चांगलं प्रीमियम क्वालिटी आहे, त्याची तेवढी क्वांटिटीज अवेलेबल होत नाही. म्हणजे जर तुम्ही बघितलं तर एक सीझनल आहे, त्यानंतर क्वांटिटी आहे आणि जी प्रक्रिया उद्योगाला जी क्वालिटी लागते. फॉर एक्झाम्पल जसं केळी आहे, केळीमध्ये तुम्हाला जवळजवळ जे फायनल प्रॉडक्ट असतं, फिनिश प्रॉडक्ट असतं, त्यामध्ये 20 ब्रिक्स असायला पाहिजे. हे आमचं स्पेसिफिकेशन आहे. आंब्यामध्ये जवळजवळ अल्फान्सो मध्ये 20 ब्रिक्स असायला पाहिजे, तोतापुरीमध्ये 16 असायला पाहिजे. तर हे ब्रिक्स सुद्धा त्यामध्ये मिळायला पाहिजे. जसं कांदा आहे, कांदा जर निर्जलीकरण करायचं असेल तर त्यामध्ये जेवढं TSS म्हणजे टोटल सोल्युबल सॉलिड जेवढं जास्त तेवढं ती त्याला एनर्जी जी कॉस्ट आहे ती कमी लागेल. तर अशा प्रक्रियेसाठी लागणाऱ्या फळ आणि भाजीपाल्याचे ज्या व्हेरायटी आहेत त्या भारतामध्ये फार कमी उपलब्ध आहेत. दुसरं या सीझनल आहेत. तिसरं त्याची क्वांटिटी आणि अवेलेबिलिटी हे आहे. त्यानंतर ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट आहे. असे नाना प्रकारचे हे मेजर प्रॉब्लेम्स आहेत. बाकी प्रॉब्लेम्स तर काही सर्व स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजरनी आणि आमच्या R&D मेथड्सनी सर्व काही सॉल्व्ह आपण करू शकतो. त्यासाठी आपण सीझनॅलिटी म्हणजे बऱ्याचशा आपण त्यावर R&D करून, रिसर्च करून, डेव्हलपमेंट करून बऱ्याचशा टेक्निक्स डेव्हलप केलेल्या आहेत. जसं मी सांगितलं की शेतकऱ्यांना प्लांटिंगसाठी आम्ही टिश्यू कल्चरचे रोपं देतो, जेणेकरून त्याचं उत्पादन वाढेल, जेणेकरून अवेलेबिलिटी वाढेल. जसं आता बनाना जे आहे जवळजवळ इयर राऊंड अवेलेबल होऊ शकतं. त्यानंतर वेगवेगळ्या व्हेरायटीज आम्ही इम्पोर्ट केलेल्या आहेत. संत्र्याचं प्रोसेसिंग करायसाठी आम्ही ब्राझीलवरून जवळजवळ एक 20 कॉम्बिनेशन्स आम्ही इम्पोर्ट केले आहेत आणि ते शेतकऱ्यांना आपण देतोय. त्यासाठी एक संत्रा उन्नती नावाचा एक प्रोजेक्ट कोका कोला कंपनीसोबत आपण सुरू केलेला आहे. आंबा जास्त अवेलेबल व्हावा, तोतापुरी आणि अल्फान्सो, हापूस आंबा, त्यासाठी आपण आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडूमध्ये उन्नती नावाचा एक प्रोजेक्ट तिथे सुरू केलेला आहे. तर आणि ट्रान्सपोर्टेशन इझी व्हावं, कॉस्ट जास्त लागू नये म्हणून त्या ग्रोईंग एरियामध्ये आपले प्रोसेसिंग प्लांट आहेत. जसं आंब्यासाठी, तोतापुरीसाठी चित्तूरला 2 प्लांट आहेत. जळगावला कांदा इकडे येतो तर कांदासाठी इकडे निर्जलीकरण आहे. इथे आंब्याचा एक म्हणजे वलसाड, गुजरातवरून आणि कोकण मधून इथे आंबा येतो. अशा प्रकारे आपण उपाययोजना करत असतो.
अमोल, नेक्स्ट क्वेश्चन. हॅलो अमोल. हा आवाज येतोय. हा आवाज येतोय का माझा? हा, येतोय. ओके ओके. नम्रता कोटे, बेनोडा. हो सर. हा विचार बेटा, प्रश्न विचार. सर माझं नाव नम्रता अशोकराव कोटे, मी बेनोडा इथून बोलत आहे. माझा प्रश्न असा आहे, संत्रा फळबागेचं नुकसान तसेच एकदम कमी बाजारभाव आहे अशा काळात संत्र्याची योग्य मार्केटिंग कशी करावी? दोन गोष्टी आहेत. संत्रा म्हणजे तुम्ही नागपूर मॅन्ड्रिन बद्दल बोलताय, म्हणजे नागपूर संत्रा बद्दल की? हॅलो. हा नम्रता. सर पुन्हा सांगू का क्वेश्चन? नाही, संत्रा कोणता आहे तुमच्या भागात? नागपुरी संत्रा आहे का कोणता आहे? सर त्यांच्याकडे नागपुरी असणार आहे, कारण अमरावती साईड. बेनोडा मोर्शी का? मोर्शी तालुका का? हा तिकडेच अमरावतीमध्ये. बरं, काही हरकत नाही. ज्यावेळेस संत्र्याचे भाव कमी असतात, कसं आहे की एक संत्रा हे सुद्धा एक सीजनल फळ आहे. तुमचं एक आंब्या बहाराचे आता संत्र सध्या हार्वेस्टिंग सुरू आहे. मृग बहाराचे पुढे जानेवारीमध्ये वगैरे येतील. जेव्हा संत्राची जेव्हा उचल नसते, जेव्हा ज्याची डिमांड नसते, त्यावेळेस त्याचे रेट्स कमी असतात किंवा उत्पादन जास्त झालेलं असतं. त्यावेळेस तुम्ही प्रोसेसिंग सुद्धा करू शकता. किंवा काही वेळेस संत्रा आजपर्यंत आपल्या भागामध्ये, म्हणजे आपल्या भागामध्ये इन द सेन्स की जो विदर्भाचा जो भाग आहे किंवा एमपीचा जो त्याला लागून जो विदर्भाला लागून जो भाग आहे, तिथे कुठेच स्टोअर केलेला गेला नाहीये. म्हणजे त्याची साठवणूक तांत्रिकदृष्ट्या योग्य कोल्ड स्टोरेजमध्ये त्याची साठवणूक केलेली नाहीये. त्याचं शेल्फ लाईफ कोणीच टेस्ट केलेलं नाहीये. जसं संत्रा झाडावरून बागेतून काढला तसंच तो मार्केटमध्ये विकला जातो. आणि ज्यावेळेस तिथे सप्लाय जास्त असेल, उत्पादन जास्त असेल, तर त्याचे भाव निश्चितच पडतात. तर अशा कमी जर रेट असेल मार्केटमध्ये, कमी जर भाव असेल, तर संत्र्याची साठवणूक आपण कोल्ड स्टोरेजमध्ये करू शकतो. एक 4 ते 5-6 डिग्री सेल्सिअस पर्यंत आपण त्याचं तापमान जर कोल्ड स्टोरेजचं मेंटेन केलं, ह्युमिडिटी, आर्द्रता जी आहे, जी 95% जर मेंटेन केली, तर संत्रा हा जवळजवळ एक 4 आठवडे चांगल्या परिस्थितीमध्ये राहू शकतो. चांगल्या क्वालिटी आपण तिथे कोल्ड स्टोरेजमध्ये मेंटेन करू शकतो. आणि त्यावेळेस चांगलं असेल त्यावेळेस आपण ते विकू सुद्धा शकतो. 4 आठवडे ही बल्क स्टोरेज मध्ये आहे. तुम्ही जर मॉडिफाईड ॲटमॉस्फेरिक पॅकेजिंग म्हणा किंवा जर कंट्रोल ॲटमॉस्फेरिक पॅकेजिंग म्हणा, स्टोरेज म्हणा, हे जर अत्याधुनिक तंत्रज्ञान जर वापरलं कोल्ड स्टोरेज मध्ये, तर त्याची जी शेल्फ लाईफ आहे, त्याची जी साठवणूक क्षमता आहे, ती जवळजवळ 2 महिन्यापर्यंत सुद्धा आपण एक्सटेंड करू शकतो. आणि 2 महिन्यापर्यंत जिथं मार्केट चांगलं असेल त्या ठिकाणी आपण ते संत्रा पिरियडिकली थोड्या क्वांटिटीमध्ये काढून आपण विकू शकतो. दुसरी गोष्ट जी आहे, एक्सपोर्ट सुद्धा करू शकतो. एक्सपोर्टला बाहेरच्या देशामध्ये चांगला, आंतरदेशीय मार्केटमध्ये जर चांगला भाव नसेल, तर बाहेरच्या देशामधल्या सुद्धा बाजारपेठा आपण एक्सप्लोर केल्या पाहिजे. संत्र्याचं आता प्रायोगिक तत्वावर मागच्या वर्षी मला वाटतं एक 5-6 कंटेनर दुबईला पाठवले होते. बांगलादेशाला एक्सपोर्ट होतो. तसंच असे हे संत्र्यासाठी एक्सपोर्ट मार्केट सुद्धा एक्सप्लोर केलं पाहिजे, शोधलं पाहिजे आणि ते सुरुवात करायला पाहिजे. ओके सर. श्रावणी धनावडे. सर मी शाहिस्ता मुजावर बोलतीये, श्रावणी नाहीये, त्यामुळे मी माझा प्रश्न विचारू का? हो चालेल विचार. सर माझा प्रश्न मी विचारू का? मध्ये नका बोलू. सर माझा प्रश्न असा आहे की प्रक्रिया केलेले पदार्थ किती दिवस टिकतील हे तुम्ही कसं ठरवता? ओके, म्यूट कर. की कुठलाही प्रॉडक्ट जेव्हा बनतो ना, तेव्हा त्याचा एक शेल्फ लाईफ स्टडी केला जातो. शेल्फ लाईफ स्टडी म्हणजे तो प्रॉडक्ट ज्या प्रोसेसनी प्रक्रिया केला असतो, जे त्यामध्ये घटक वापरलेले असतात, ते वापरून जो प्रॉडक्ट तयार होतो, तो प्रॉडक्ट आपण एका विशिष्ट वातावरणामध्ये जर ठेवला, तर तो किती दिवस चांगल्या कंडिशन मध्ये राहू शकतो. चांगल्या कंडिशन म्हणजे ज्याचे जे ओरिजिनल इन्ग्रेडियंट्स होते, ओरिजिनल घटक होते, ते किती दिवस तसेच तेवढ्याच लेवलला मेंटेन राहू शकतात. जसं फॉर एक्झाम्पल, जर आता बनाना गर जर म्हणतो आपण, केळीचा गर, जे आपण एक्झाम्पल बघितलं व्हर्च्युअल टूर जो केला, तर तो केळीचा गर जर 5 ते 15 डिग्री सेल्सिअस मध्ये ज्या पॅकिंग कंडिशन मध्ये, ज्या कंडिशन मध्ये पॅक केला, त्या कंडिशन मध्ये जर ठेवला, तर तो जवळजवळ 1.5 ते 2 वर्ष चांगल्या परिस्थितीमध्ये राहू शकतो. तर त्याची शेल्फ लाईफ स्टडी आपण करतो प्रत्येक प्रॉडक्टची. आणि
वेदर इट इज मँगो पल्प ऑर बनाना पल्प एका पर्टिक्युलर टेम्परेचरला जे रिकमेंडेड टेम्परेचर असतं त्या टेम्परेचरला किती दिवस तो राहू शकतो त्यानुसार आपण त्याची शेल्फ लाईफ ठरवत असतो. ओके सर. नेक्स्ट क्वेश्चन आहे अक्सा खान, फर्दापूर आहे का? क्वेश्चन विचारू का? हो विचार. हॅलो सर, हॅलो. हा हॅलो. माझा क्वेश्चन आहे की तुम्ही आपले केळी फळं असतात की झाडावरून पिकण्याआधीच काढता, कच्ची थोडं लाऊडली थोडं जरा विचार. आवाज येत नाही बेटा. हे बघा माझ्याकडे नाव आहे विद्यार्थ्यांचे, त्याप्रमाणे क्वेश्चन येतील आणि बाकीच्यांना नंतर चान्स दिला जाईल. हॅलो, मध्ये अनम्यूट करून तुम्ही बोलू नका. पहिलेच आपला टाइम जास्त झालाय. हॅलो. हा बोला मॅडम. हॅलो तर तू मॅडम आवाज ब्रेक होतोय बघा. हॅलो, साक्षी आहे का? साक्षी विचारू का? साक्षीच आहे ना स्वतः? साक्षी प्रश्न विचार. वैशाली, मालेगाव हायस्कूल. हॅलो सर, मी महेक आहे, साक्षी नाही. बरं विचार, प्रश्न विचार. मी महेक आहे, मी विचारू प्रश्न? विचार. माझा क्वेश्चन आहे की क्वेश्चन आहे की तुम्ही झाडावरची फळं पिकण्याआधीच का काढता? ओके. बघा फळं ही दोन प्रकारची असतात. म्हणजे इंग्लिशमध्ये त्याला क्लायमॅट्रिक आणि नॉन क्लायमॅट्रिक म्हणतात. म्हणजे जे झाडावरून जे फळ काढल्यानंतर ते पिकू शकत नाही किंवा झाडावरच ते पिकतात असे फळं पिकल्यानंतरच तिथून काढतात. फॉर एक्झाम्पल पेरू आहे. पेरू झाडावर पिकतो, त्यानंतर त्या झाडावर पिकला आणि ते पडल्यानंतरच तो परिपक्व व्हायला पाहिजे. म्हणजे ते त्यामध्ये म्हणजे फिजिओलॉजिकल मॅच्युरिटी ज्याला आपण म्हणतो, म्हणजे ज्यामध्ये त्याची जे गर बनवण्यासाठी फॉर एक्झाम्पल जे घटक लागतात, जे समजा ब्रिक्स असेल, तुमची टेस्ट असेल किंवा फ्लेवर असेल, त्याचं ऍसिडिटी असेल, ती परिपक्व झाल्यानंतर जर त्यामध्ये त्या फळामध्ये आले तर ती काढणी योग्य आहेत असं आपण ठरवतो. प्रक्रियेसाठी स्पेसिफिकेशन्स गुणवत्ता वेगळी असू शकते आणि टेबल कन्झम्पशनसाठी जे आपण डायरेक्टली खातो ते त्याच्यासाठी वेगळी असू शकते. तर काही जसं आता बनाना हे ग्रीन कंडिशन मध्ये काढले जातात. ग्रीन कंडिशन मध्ये म्हणजे ते झाडावर पिकू देत नाहीत. घड परिपक्व झाला, त्याची जे काही जे पॅरामीटर्स असतात, म्हणजे समजा जर केळीचं जे पूर्ण गोल होते, त्यानंतर त्याचे जे नंबर ऑफ डेज आहे जे म्हणजे फ्लॉवरिंग पासनं घड बनेपर्यंत, त्यानंतर त्यामधलं जे ब्रिक्स आहे एक स्पेसिफिक लेवलला आला की आपण समजतो की हे फळ जे आहे हे परिपक्व झालेलं आहे आणि हे प्रोसेसिंगसाठी म्हणा किंवा कन्झम्पशनसाठी राईप केल्यानंतर, फॉर एक्झाम्पल केळी जर असेल तर राईप केल्यानंतर आपण खाऊ शकतो, खाण्यायोग्य होऊ शकेल. परिपक्व झाल्यानंतर आपण मग ते काढतो. आणि काही जे फळं असतात, जसं आंबा आहे, आंबा सुद्धा म्हणजे तुम्हाला माहित असेल की आंबा झाडावरून पडायला लागला पिकल्यानंतर त्यावेळेस असं ठरवलं जातं की हे आंबे आता परिपक्व झालेले आहेत आणि त्यानंतर मग ते आपण काढतो, जेणेकरून झाडावरून फ्रूट ड्रॉप जास्त होऊ नये किंवा झाडावरच पिकवू नये आणि त्याची गुणवत्ता तिथं खराब होऊ नये, तिथे लॉस होऊ नये. आणि काढल्यानंतर मग ते आपण इकडे आपल्या उद्योगात म्हणा किंवा कारखान्यात म्हणा तिथे आपण त्यांना आणून पिकवू शकतो. म्हणून झाडावरून ते परिपक्व झाल्यानंतर फळं काढले जातात. ओके. भावना बालेराव आहे का? सर माझा क्वेश्चन झाला. भावना. हॅलो. हा कोण? मी वैशाली सर. अरे एक काम करा बाळांनो, माझ्याकडे ऑलरेडी लिस्ट आहे क्वेश्चनची. मुलांना सिक्वेन्स आपण तयार करून दिलाय. ज्यांचं नाव येईल ते बोला आणि ज्यांचे नाव आले नाही त्यांना नंतर चान्स देणार मी बोलायला. ओके. भावना आहे का? हो सर आहे. भावना नंतर स्नेहा. विचार प्रश्न बेटा. हो सर, केळी प्रक्रियेमध्ये CO2. हॅलो, आवाज क्रॅक होत आहे. ओके. सर तिचा प्रश्न होता की CO2 ब्लँकेटिंग म्हणजे काय? मनोज भालेराव म्यूट करतो का माईक जरा? मनोज भालेराव माईक म्यूट करतो का? हा थँक्यू. माईक म्यूट कर रे मनोज. सर काय होतं की
ठीक आहे, मला समजला प्रश्न. काय होतं की काही फळं जे आहेत पिकल्यानंतर किंवा पिकण्याच्या आधी काही गोष्टींना आवाज सेन्सिटिव्ह येत नाही. असतात. काही गोष्टींना सेन्सिटिव्ह असतात. जसं काही फळं जे आहेत ते इथिलला सेन्सिटिव्ह असतात. काही पिकल्यानंतर जेव्हा आपण त्याची साल काढतो, फॉर एक्झाम्पल जसं केळीचं जे दाखवलं, केळीमध्ये साल काढल्यानंतर जी पिकलेली केळी असते, ती पिकलेली केळी ऑक्सिजन जर त्या वातावरणात असेल तर ती केळी काळी आणि ब्राऊन कलर केळी काळी पडायला लागतं. आणि काळी पडली म्हणजे त्या घराचा जी जी गुणवत्ता आहे, जी क्वालिटी आहे ती खराब झाली असं समजायचं. त्याला कोणी कुठला कस्टमर किंवा कुठला क्लायंट जो आहे तो विकत घ्यायला प्रिफरन्स देत नाही. म्हणून हा गर जो आहे हा ऑक्सिजनच्या प्रेझेन्समध्ये, ऑक्सिजनच्या माध्यमामध्ये काळा पडू नये, त्याचं ऑक्सिडेशन होऊ नये म्हणून आपण तिथे तो ऑक्सिजन जो आहे तो CO2 इन्सर्ट करून, कार्बन डायऑक्साईड इन्सर्ट करून फ्लश करत असतो, त्याला बाहेर काढत असतो, जेणेकरून ते काळी गर जो आहे तो काळा पडणार नाही आणि त्याची क्वालिटी जी आहे ती चांगल्या कंडिशन मध्येच मेंटेन राहील, ती ऱ्हास होणार नाही. त्याला CO2 ब्लँकेटिंग म्हणतात. म्हणजे स्नेहल आहे टू विनिकोटा. डिस्प्लेस ऑक्सिजन, हॅलो सर, मी साक्षी मी CO2 ब्लँकेटिंग. बोला. हा साक्षी, तुला प्रश्न हॅलो सर, मी विचारायला चान्स प्रश्न देईल नंतर. नाही सर, मला पण एक प्रश्न विचारायचा. हा विचार. अरे मी माझ्याकडे सिक्वेन्स आहे. सध्या स्नेहल आहे का? इन ग्रीन फॉर्म. सॉरी, काय विचारलाय प्रश्न? Which type of fruit Jane farm friends get in green form? ग्रीन फॉर्म मध्ये जसं बघा काय आहे, मी तुम्हाला दोन फळांचे कॅटेगरी सांगितले आता, क्लायमॅट्रिक, नॉन क्लायमॅट्रिक. ग्रीन फॉर्म मध्ये जे आहे ती समजा केळी आहे, आंबा आहे, त्यानंतर तुमची पपई आहे. म्हणजे थोडंफार त्याला इंज असतो पपयाला, तो कन्वर्ट होऊ शकतो किंवा जास्त जर इकडे सुद्धा पिकवू शकतो. ही फळं जी आहेत ही आपण ग्रीन फॉर्म मध्ये येते. केळी साधारण केळी तर येतेच आणि त्यानंतर आंबा सुद्धा येतो जास्त मेजर प्रमाणामध्ये. हे बघा बाळांनो, तुम्ही मध्ये मध्ये बोलू नका. कसं होईल, तुम्ही प्रत्येकाला क्वेश्चन विचारायचे माहिती आहे आपल्याला, पण मग प्रत्येक जण अनम्यूट करून बोलायला लागला ना तर त्यामध्ये खूप वेळ जाईल. मग त्यापेक्षा सिक्वेन्स आहे ना आपल्याकडे, त्यांचे क्वेश्चन घेऊ आणि वेळ राहिला तर आपण राहिलेल्यांचे पण क्वेश्चन घेऊ. पण मग तुम्ही गोंधळ केला तर त्या गोंधळात आपला खूप वेळ निघून जाईल आणि कोणाचेच क्वेश्चन होणार नाही. तर अमोल सर ज्याप्रमाणे सांगतायत ना सिक्वेन्सनी, तसे क्वेश्चन घेऊयात आपण. अमोल सर, पुढे कोण आहे? अबोली कांबळे. अबोली कांबळे आहे का? नसेल तर पुढे कोण आहे? जयश्री घरटे. जयश्री घरटे. जयश्री आहे. हाय सर, माझा क्वेश्चन असा आहे की व्यवसाय सुरू करण्या अगोदर काही मार्केट सर्वेक्षण केले होते का? हो तर कशा प्रकारे? ओके. नॉर्मली करतातच, पण आमचा व्यवसाय आम्ही हा 1994-95 पासून सुरू केला आणि सर्व हे एक म्हणजे अगदी सुरुवातीपासून जेव्हा पेपेन प्रोसेसिंग प्रक्रिया करत होतो त्यावेळेसच काही जे मार्केटच्या ज्या डिमांड आहेत त्या डिमांड म्हणजे लक्षात येत होत्या आणि त्यानुसार मग शेतीवर आधारित प्रक्रिया उद्योग परत आणखी आम्हाला एक्सपांड करायचा होता, म्हणून हे सर्व आपण सुरू केलं. पण ते मार्केट फीडबॅक घेतलाच जातो प्रत्येक वेळेस. कुठलं प्रॉडक्ट चालतं, कोण काय प्रेफरन्स असतात, हे सर्व अभ्यास त्याचा केलाच असतो. अंजली पवनीकर. गुड मॉर्निंग सर. आहे माझे का? प्रश्न माझे प्रश्न असे विचारा. आहे की जर एखाद्याला स्मॉल बिझनेस चालू करायचा असेल तर बाजारपेठ कशी निवडायची? ओके. स्मॉल बिझनेस कशाचा सुरू करायचा हे ठरवायला पाहिजे. म्हणजे काय कुठलं प्रॉडक्ट तुम्ही बनवणार आहेत. प्रोसेस प्रॉडक्ट असेल तर त्याचं रॉ मटेरियल कुठं मिळतं, त्याची क्वालिटी काय असते रॉ मटेरियलची, त्यानुसार मग त्याचे कस्टमर्स कुठे आहेत, कन्झ्युमरचे प्रिफरन्सेस काय आहेत, त्यानुसार तुम्ही बाजारपेठ ठरवू शकतात. कुठल्या भागामध्ये ते यूज केलं जातं हे ठरवून तुम्ही ती बाजारपेठ निवडू शकतात. जर फ्रेश फॉर्म मध्ये असेल तर कुठल्या मार्केटला कुठल्या भागामध्ये विकल्या जातं, काय प्रिफरन्स केलं जातं, ते सर्व आपण एक करू शकतो. कुठे डिमांड जास्त आहे हे सुद्धा एक त्याचा अभ्यास होऊ शकतो. ओके. अंचल वायाळ, गावडेवाडी आहे का? प्रथमेश चौधरी, हिंगोने. प्रथमेश आहे. संचित महाजन.
हा सर, गुड मॉर्निंग. हर्षल कानडे. माझा प्रश्न हा माझा प्रश्न असा आहे विचार. की चांगल्या प्रतीचा पल्प मिळवण्यासाठी फळांच्या विशिष्ट जाती उपलब्ध आहेत का? ओके ओके. मी जसं आधी सांगितलं की फार लिमिटेड आहेत, म्हणजे आहेत असंही म्हणू शकतो आणि लिमिटेड आहे असंच म्हणावं लागेल. कारण जर केळी असेल तर फक्त एक ग्रँड नाईन चांगली एक व्हरायटी आहे, महालक्ष्मी सुद्धा आहे, म्हणजे कॅव्हेंडिश जी ग्रुप आहे त्यामध्ये आपल्याला गर चांगला मिळू शकतो. परंतु बाकी यामध्ये जसं आता व्हेजिटेबल्स आहेत, कांदा आहे, त्यामध्ये त्याच्या तेवढ्या व्हेरायटीज चांगल्या नाही आहेत ज्या प्रक्रियेसाठी उपयुक्त ठरू शकतील. जसं इव्हन सिट्रस फ्रूट मध्ये सुद्धा आपल्याला ब्राझीलवरून व्हेरायटी इम्पोर्ट कराव्या लागल्यात. त्याचं म्हणजे व्हेरायटल कॉम्बिनेशन आपल्याला इम्पोर्ट करावं लागलं, रूट स्टॉक आणि व्हेरायटीज. आंब्यामध्ये सुद्धा जर 2-3 जर व्हेरायटी सोडल्या तर दुसऱ्या प्रक्रियेसारख्या व्हेरायटीज नाही आहेत. असं म्हटलं जातं की भारतामध्ये जवळजवळ 1,500 व्हेरायटीज आहेत, परंतु 1,500 व्हेरायटीज सुद्धा या काही सर्व प्रक्रिया करता येईल अशा नाही आहेत, फारच सिलेक्टेड आहेत. त्या बऱ्याचशा टेबल कन्झम्पशनसाठी चांगल्या असू शकतात, परंतु प्रक्रियेसाठी फार कमी व्हेरायटीज आहेत. त्यावर काम जास्त व्हायला पाहिजे. हर्षल कानोजे. नेक्स्ट आदिती बोरशे. चंदन लोणारे, वरुड स्कूल. चंदन लोणारे, लोणखेडा. हॅलो सर. साक्षी मायरे. हा बोल. हॅलो सर, चंद्र लोणारे. सर, माझा प्रश्न ओके, असा आहे ओके. नेक्स्ट साक्षी मायरे. की ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आपण काय कोणकोणत्या बाबी लक्षात घ्यावे? कसं एक तर पहिल्यांदा तर ग्राहकांचं परसेप्शन जे आहे, त्यांना काय पाहिजे हे देणं फार आवश्यक आहे. तुम्ही तुमचं उत्पादन बनवल्यानंतर कसं आहे, तुमच्यासारखे उत्पादन मार्केटमध्ये बरेचसे असू शकतात तुमच्यासाठी ते, आणि ते तुम्हाला कदाचित ग्राहकाला ते बऱ्याच प्रकारे तुम्ही जसं आकर्षित करू इच्छिता तसंच ते बाकी कॉम्पिटिटर जे असतात ते सुद्धा आकर्षित करू इच्छितात. त्यामध्ये त्यांचं प्रॉडक्टचे जे घटक आहेत ते सुद्धा आपण स्टडी करायला पाहिजे. आपल्या प्रॉडक्टचे घटक जे आहेत ते आपण स्टडी करायला पाहिजे. ग्राहकांचं जे परसेप्शन आहे, ग्राहकांचं जे इंटेंडेड यूज आहे किंवा त्यांना ज्या प्रकारे यूज करायचं आहे ते फुलफिल होत आहे का हे बघायला पाहिजे. ग्राहकांचा फीडबॅक हा फार महत्वाचा आहे प्रॉडक्ट इम्प्रुव्हमेंटमध्ये. त्याचबरोबर तुम्ही हे सर्व करत असताना कॉस्ट कॉम्पिटेटिव्ह सुद्धा असले पाहिजे. क्वालिटी कॉम्पिटेटिव्ह असणं तर आवश्यकच आहे. क्वालिटी चांगली असलीच पाहिजे, तुमच्या कॉम्पिटिटर पेक्षा सुद्धा चांगली असली पाहिजे, परंतु तुमची कॉस्ट सुद्धा कॉम्पिटिशन मध्ये असायला पाहिजे. आपली क्वालिटी चांगली आहे, ग्राहक आपण आकर्षित करू शकतो. आपले जे सिस्टम आहेत या पूर्ण सस्टेनेबल आहेत, शाश्वत आहेत. प्रत्येक गोष्ट आपण इंटिग्रेटेड केलेली आहे. इंटिग्रेटेड व्हॅल्यू चेन ज्याला आपण म्हणतो ती आपण एक्स्टॅब्लिश केलेली आहे. त्यामुळेच आपल्याकडे कोका कोला सारखी, युनिलिव्हर सारखी, मॅकडोनाल्ड सारखी आणि नेस्ले सारख्या जागतिक पातळीवरच्या कंपन्या आपल्याकडनं आपलं प्रक्रियायुक्त प्रॉडक्ट आपले घेत असतात. तर तुम्हाला दुसऱ्यांपेक्षा वेगळं असणं फार आवश्यक आहे. त्याचबरोबर जी कस्टमरला जी पाहिजे आहे क्वालिटी, जी कस्टमरला जे रिक्वायरमेंट आहे, कस्टमरची जी रिक्वायरमेंट आहे ती आपण पूर्ण करू शकलो पाहिजे, आणि तेव्हाच आपल्याकडे ग्राहक आकर्षित होईल, आपल्या प्रॉडक्टकडे आकर्षित होईल आणि रिपीटेडली ते आपलं प्रॉडक्ट वापरलं जाईल. ओके. हॅलो सर. साक्षी मायरे. हॅलो, साक्षी आहे. हो सर. कल्याणी. आज सर हा बोल. हॅलो. हा विचार. हा सर, माझा प्रश्न असा आहे की कोणत्या फ्रूटची प्रोडक्ट मार्केटमध्ये जास्त डिमांड आहे? फ्रुट्स मध्ये बघा तुम्ही सर्वच आहेत. बघा आमचं आंब्याचा घर कोका कोला विकत घेते आणि त्यापासून माझा बनवता. माझाच सर्वात जास्त डिमांड आहे. तुम्ही जर युनिलिव्हरचं जर नोअर सूप जर बघितलं असेल तर त्यामध्ये आमचं कांदा निर्जलीकरण केलेला कांदा आहे, त्याचा तो एक घटक असतो. बऱ्याचशा बेबी फूड मध्ये बनानाचा जे पल्प असतो तो यूज केला असतो. स्ट्रॉबेरीचे बरेचसे प्रॉडक्ट आहेत. या सर्वांची म्हणजे हे हेल्दी प्रॉडक्ट्स आहेत. तुम्हाला म्हणजे जे आपली न्यूट्रिएंट बॉडीची जी न्यूट्रिएंट रिक्वायरमेंट आहे ती पूर्ण करते. म्हणजे तुमच्या कदाचित जेवणाला पूर्णपणे रिप्लेस करणार नाही, परंतु तुमच्या बॉडीला किंवा माणसाच्या हेल्थला काही त्यांना इफेक्ट होणार नाही. हे क्वालिटी चांगली असणारे आणि हेल्थ बेनिफिट असणारे हे सर्व प्रॉडक्ट मार्केटमध्ये फार डिमांडमध्ये आहे. ओके सर, थँक्यू. नेक्स्ट आहे कल्याणी निमावत.
यश शेलार. सर मी कटोरी. यश शेलार. हा. एखाद्या फूड कमोडिटीची व्हॅल्यू चेन अनालिसिस कसा करायचा? बघा ओके, कुठलीही कल्याण. म्हणजे आता एक फार चांगला क्वेश्चन आहे हा. पहिल्यांदा तर म्हणजे दोन गोष्टी असतात, एक सप्लाय चेन असते, एक व्हॅल्यू चेन असते. व्हॅल्यू चेन जी असते ही सप्लाय चेन पासून थोडं जरा वेगळं असतं. सप्लाय चेन मध्ये तुम्ही सप्लायवर जास्त भर देता. तिथे प्रत्येक म्हणजे त्या सप्लाय चेन मधला जे एलिमेंट्स असतात, प्रत्येक जे घटक असतात, त्या प्रत्येक घटकाच्या इफिशियन्सीवर कोणी जास्त भर देत नाही. ती प्रत्येक घटक हा किती व्हॅल्यू ऍड करतो यावर कोणी भर देत नाही. व्हॅल्यू चेन मध्ये कसं होतं की तुम्ही प्रत्येक कमोडिटी, जर फॉर एक्झाम्पल जर बनाना असेल तर बनानाचं अगदी शेतापासनं, म्हणजे तुमचं जे रोपटं आहे, बनानाचं जे रोप आहे त्यापासनं किती व्हॅल्यू ऍड होते. बघा बनानाचं जे प्लांट आहे त्याची प्लांटिंग दोन प्रकारे होऊ शकते. एकतर जे डायरेक्ट कंद जे निघतात त्या कंदापासून सुद्धा होऊ शकतं, आणि दुसरं हे टिश्यू कल्चरच्या रोपापासून सुद्धा होऊ शकतं. आता व्हॅल्यू चेन मध्ये रोपांचं महत्व जर तुम्ही बघितलं, थोडं जर अनालिसिस केलं, थोडक्यामध्ये व्हॅल्यू चेन अनालिसिस म्हणजे प्रत्येक घटकाचा अभ्यास करणं, प्रत्येक घटनाचं म्हणजे फॉल्ट डायग्नोसिस आपण त्याला म्हणू शकतो, आणि त्याचं करेक्शन कसं होऊ शकेल जेणेकरून तिथं कॉस्ट कमी होईल, उत्पादन वाढेल आणि इन्कम वाढेल, त्या प्रॉडक्टची व्हॅल्यू वाढेल दोघांसाठी सुद्धा. म्हणजे दोघांसाठी इन द सेन्स प्रत्येकासाठीच म्हटलं तरी चालेल. त्या सप्लाय चेन मध्ये जे घटक आहेत, शेतकऱ्यांसाठी उत्पादन वाढलं पाहिजे, इन्कम वाढलं पाहिजे, क्वालिटी सुद्धा चांगली आली पाहिजे. ट्रान्सपोर्टरसाठी ती पूर्ण तेल ट्रान्सपोर्टेशन सुद्धा परवडलं पाहिजे, फ्युएलसाठी वगैरे. आणि प्रोसेसरसाठी, जी प्रोसेसिंगसाठी, प्रक्रियेसाठी जो आपण प्रक्रिया करून जो बनवतो, त्यामध्ये ती जी कस्टमरला जी क्वालिटी पाहिजे, कन्झ्युमरला जी क्वालिटी पाहिजे, ती क्वालिटी पूर्ण फुलफिल करू शकलं पाहिजे. त्याचं यील्ड चांगलं आलं पाहिजे. आणि अशा प्रकारे या व्हॅल्यू चेन्स आहेत, या व्हॅल्यू चेनचे घटक आहेत. तर मी जसं सांगितलं की जसं कंदाचं जे आहे ते 18 महिन्यामध्ये एक पीक निघतं, आणि टिश्यू कल्चरच्या रोपापासून जर करतो म्हटलं तर एक 9 महिन्यामध्ये एक पीक तयार होतं. जे उरलेले 8-9 महिने आहेत त्यामध्ये दुसरं पीक शेतकरी घेऊ शकतो, म्हणजे त्याला व्हॅल्यू ऍडिशन झाली. त्याचबरोबर जर ट्रान्सपोर्टेशन, जर तुमचा गाडी जर चांगली असेल तर मध्ये ट्रान्सपोर्टेशन मध्ये इन ट्रान्सिट लॉसेस होणार नाही, डॅमेज होणार नाही. डॅमेज जर झालं नाही तर त्या फळाची क्वालिटी चांगली राहील, क्वालिटी डिटोरेट होणार नाही, रॉटिंग होणार नाही, सडणार नाही. आणि सडलेलं फळ प्रक्रिया चालत नाही, प्रक्रियेला काय खाण्याला चालत नाही. तर तो लॉस तो एका बाजूला वेगळा होऊ शकतो जर ट्रान्सपोर्टेशन चांगलं असेल तर. प्रक्रियेमध्ये तुमचे जर प्रॉडक्ट चांगले असेल, तुमचं जर फळ चांगलं असेल, क्वालिटी चांगली असेल तर तुमचं यील्ड चांगलं मिळेल. यील्ड चांगलं असेल, मॅच्युअर्ड असेल फळ, चांगलं राईप झालं असेल, चांगले तुमचे प्रोसेस चांगले असतील तर तुम्हाला जे कन्झ्युमरला जे गुणवत्ता पाहिजे ती तुम्ही देऊ शकाल. त्या गुणवत्ता दिल्यामुळे त्यांचं तिकडे व्हॅल्यू ऍडिशन होईल. त्याचबरोबर जे काही समजा जर काही थोडंफार जे टेबल कन्झम्पशनला फळ चालत नाही, त्यानुसार जर ते न चालणारे जे फळं असतात थोडंफार ते प्रक्रियेला जर आपण चालवले तर ज्याची टेबल कन्झम्पशन साठी जी काही व्हॅल्यू रिअलाइज होत असेल त्यापेक्षा प्रक्रिया करून त्यावर आणखी व्हॅल्यू एडिशन आपण करू शकतो. म्हणजे दोन भागामध्ये करू शकतो, एक तर तुम्ही टेक्नॉलॉजिकल इंटरव्हेन्शन आणि दुसरं तुमचं सेल्स आणि रेव्हेन्यू इम्प्रूव्ह करून तुम्ही व्हॅल्यू चेन करू शकतात, आणि त्यानुसार तुम्ही व्हॅल्यू चेन अनालिसिस सुद्धा करू शकता. ओके, थँक्यू यश सर. शेलार आहे. नाही हो सर, यश आहे का? माझा प्रश्न असा आहे की काही फळे सीझनल असतात, मग ऑफ सीझनला तुम्ही तुमचं युनिट कसं मेंटेन ठेवता? बरोबर आहे. प्रक्रिया उद्योगच हा म्हणजे कृषी प्रक्रिया उद्योग हा सीझनल उद्योग आहे बऱ्याच ठिकाणी. आंबा जर असेल तर 4 महिनेच प्रक्रिया करू शकतो, 3 महिनेच रादर प्रक्रिया करू शकतो, आणि त्यानंतर मग 9 महिने आंबा काही आपण प्रक्रिया करू शकणार नाही, म्हणजे गर तरी काढू शकणार नाही. पण काढलेला गर जो आहे त्या गरापासून जर काही तुम्हाला आणखी दुसरं काही प्रोडक्ट बनवायचं असेल, जसं आता आपला गर कोका कोला कंपनी माझा बनवण्यामध्ये वापरतात, तर ते माझा ते बनवू शकतं, परंतु त्यासाठी जो गर लागतो तो गर हा 3 महिन्यामध्येच निघेल. त्यानंतर टोमॅटो सुद्धा एका सीझन मध्येच येतो. पण आपल्याकडे एक थोडं जर तुम्ही बघितलं त्याचा बेनिफिट जो आहे भारतीय अॅग्रो क्लायमेटचा, म्हणजे जे शेती आणि जे क्लायमेट आहे हे फार व्हॅरिड आहे, प्रत्येक ठिकाणी वेगळं आहे. महाराष्ट्रामध्ये जळगावमध्ये वेगळं आहे, तुमच्या सोलापूरमध्ये वेगळं आहे, तिकडे पुण्यामध्ये वेगळं आहे, नागपूरमध्ये वेगळं आहे. काही वेळा काय होतं की जसं आंबा तर नाही, परंतु तर काही फळ जे असतात, समजा आंबा जर जानेवारी पासून फ्लॉवरिंग होऊन एप्रिल मे जून या सीझन मध्ये हार्वेस्टिंग होत असेल, तिथून प्रक्रिया होत असेल, तर
ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर या कालावधीमध्ये बनाना सुद्धा आपण प्रोसेस करतो. त्यावेळेस बनाना सुद्धा मोठ्या प्रमाणात अवेलेबल असतो. डिसेंबर, जानेवारीमध्ये टोमॅटो अवेलेबल असतं. अशा प्रकारे हे सीझन्स जे आहेत आपण टॅप करतो. वेगवेगळे सीझन्स, वेगवेगळ्या सीझन्स मध्ये वेगवेगळे फळे जे आहेत ते आपण विकत घेतो. जसं स्ट्रॉबेरी आहे, डिसेंबर जानेवारीमध्ये स्ट्रॉबेरी मिळेल. संत्रा तुम्हाला नोव्हेंबर पासून फेब्रुवारी पर्यंत, मार्च पर्यंत मिळेल. कांदा एक 8-9 महिने मिळेल. अशा प्रकारे हे जे वेगवेगळे सीझन मध्ये वेगवेगळे फळं जे उपलब्ध होतात ते आपण फळं म्हणा, भाजीपाला म्हणा, हे आपण विकत घेतो आणि अशा प्रकारे आपण आपला प्लांट ऑपरेशनल कंडिशन मध्ये मेंटेन करतो. योगेश्री आहे का? सर माझा प्रश्न असा आहे की किती पर्सेंट न्यूट्रिएंट्सचा लॉस होतो? ओके ओके आवाज सर, प्रश्न त्याचा प्रोसेसिंग मध्ये किती % न्यूट्रिशन लॉस होतं प्रोसेसिंग दरम्यान? बघा, मी काय म्हणजे एक गोष्ट मागे सुद्धा तुम्ही सर्वांनी विचारले की बघा म्हणजे गुणवत्ता टिकवण्यासाठी तुम्ही काय करता किंवा मग ग्राहकाला आकर्षित करण्यासाठी काय करता. तर तुमची जी टेक्नॉलॉजी जी आहे, प्रक्रिया करण्याची जे तंत्रज्ञान आहे ते एवढं परफेक्ट असलं पाहिजे की जे तुम्ही म्हणजे इनपुट देता. म्हणजे जी केळी तुम्ही फॉर एक्झाम्पल पिकवलेली असेल, ज्यावेळेस त्या पिकवल्यानंतर त्या केळीमध्ये जे काही न्यूट्रिएंट्स असतील तेच न्यूट्रिएंट्स मोर ऑर लेस तुमचं जो गर आहे, गर एक्स्ट्रॅक्ट केल्यानंतर त्याला पॅक केल्यानंतर आणि 18 महिन्याच्या स्टोरेज लाईफ मध्ये सुद्धा ते जे न्यूट्रिएंट लेवल आहे ते जवळजवळ तेवढेच असले पाहिजे. शक्य आहे की 1-2% लॉस होऊ शकतो. तुमची जी टेक्नॉलॉजी आहे, जे तंत्रज्ञान आहे ते तेवढं परफेक्ट असलं पाहिजे. तर आमच्या प्रोसेसिंग मध्ये, आमच्या प्रक्रियेमध्ये एवढा न्यूट्रिएंट लॉस होत नाही. त्यामुळेच आपण जगामध्ये आंबा प्रक्रियेमध्ये आणि सेल्स मध्ये आपण जगामध्ये 1 नंबरला आहे आणि कांद्यामध्ये 2 नंबरला आहे. अंचल वायाळाली ना, क्वेश्चन विचार तुझा. गावडेवाडी. Yes, sir. How you manage waste generated during processing and they toxic waste generated or not? कसं आहे, प्रत्येक कृषी प्रक्रिये कारखान्यामधनं वेस्ट जनरेट होत असतं. जसं आता इकडे ती फळाची साल जनरेट होते किंवा फळांच्या कोळी निर्माण होतात. आंब्यामधले कोळी निर्माण होते, केळीमध्ये साल निर्माण होते, फायबर्स असतात, सीड्स असतात. जसं गावामधलं जे सीड असतं ते निघतं, पोमोग्रेनेट मधलं पोमेस निघतं. हे सर्व जे आहेत हे ऑर्गॅनिक मॅटर आहे आणि जे कंपोस्ट होऊ शकतं, जे डिकॉम्पोज होऊ शकतं. आमच्याकडे हे जे काही वेस्ट जनरेट होतं, हे वेस्ट जनरेट झाल्यानंतर आमच्याकडे एक मोठा बायोगॅस प्लांट आहे. त्या बायोगॅस प्लांट मध्ये आपण हे सर्व फीड करतो, तिथून बायोगॅस जनरेट करतो. बायोगॅस पासून इलेक्ट्रिसिटी सुद्धा जनरेट करतो. इलेक्ट्रिसिटी जनरेट करत असताना तिचं एक वेपर ऍब्सॉर्प्शन मशीन आहे, त्यामधनं आपण म्हणजे जे रेफ्रिजरेटरला लागणारं जी इलेक्ट्रिसिटी लागते ती आपण तिथे जनरेट करतो आणि त्यावर कोल्ड स्टोरेज चालवतो. इलेक्ट्रिसिटी जनरेट झालेली आपण ही ग्रीडला आणि आपली स्वतःची रिक्वायरमेंट सुद्धा आपण काही प्रमाणात फुलफिल करतो. तर वेस्ट पासून आपण इलेक्ट्रिसिटी जनरेट करतो. उरलेली जी स्लरी असते त्यापासून आपण एक बायो कंपोस्ट तयार करतो आणि ते ऍज अ खत म्हणून शेतामध्ये आपण परत ते मातीमध्ये मिसळतो, जेणेकरून नॅचरल जी सॉइल टू सॉइल सायकल आहे ती सस्टेनेबली मेंटेन होत राहते. थँक्यू सर. हा, साक्षी कोथाळी. साक्षी. गौरी पालेगाव. गौरी आहे. प्रणाली अकोलकर. हा, विचार. हॅलो सर, व्हॅल्यू चेन मार्केटिंग मध्ये कोण इन्व्हॉल्व असतात? ओके ओके. व्हॅल्यू चेन मध्ये कोण सहभागी असतात असा प्रश्न आहे. मग अशी मी या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे, ज्यामध्ये सर्व शेतकरी सुद्धा असतं, ट्रान्सपोर्टर असतं, प्रोसेसर असतो, प्रक्रियावाले असतात, इव्हन कंझ्युमर सुद्धा असतो. सर्व जे घटक अगदी सुरुवातीपासनं लागवडीपासनं अगदी फायनल कन्झम्पशन पर्यंत जे काही घटक इन्व्हॉल्व असतात ते सर्व या व्हॅल्यू चेन मध्ये येतात. सर मेहक शेंडे. हा, कोण? राजश्री. सर यशस्वी बिझनेसमॅन बनण्यासाठी कोणत्या स्किल्स अडॉप्ट कराव्या लागतात?
हा सर, यशस्वी बिझनेसमॅन बनण्यासाठी म्हणजे कोणत्या स्किल पाहिजेत किंवा अडॉप्ट कराव्या लागतील? काय म्हटलं? प्रश्न परत सांगा. यशस्वी बिझनेसमॅन बनण्यासाठी कोणत्या स्किल असाव्यात किंवा कोणत्या गोष्टी अडॉप्ट कराव्यात? पहिल्यांदा मला म्हणजे जे मला माहिती आहे ते मी तुम्हाला सांगतो. ऍक्च्युली कसं आहे की बरेचदा असं होतं की तुम्ही एक बिझनेस एरिया आयडेंटिफाय करायला पाहिजे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे रिस्क टेकिंग ॲबिलिटी असली पाहिजे. कॅल्क्युलेटेड रिस्क ज्याला आपण म्हणतो ना, म्हणजे ती रिस्क टेकिंग ॲबिलिटी तुमच्याकडे असायला पाहिजे असं मला वाटतं. लिडरशिप क्वालिटीज सुद्धा तुमच्याकडे असायला पाहिजे, जेणेकरून तुम्ही सर्व प्रकारचे माणसं, सर्व प्रकारचे लोक एका ठिकाणी आणू शकणार आणि त्यांना ते वर्किंग एन्व्हायरमेंट देऊ शकणार. विद्या राजगुरू आहे. लास्ट क्वेश्चन घेऊया आता आपण. हो आहे सर. कॅन आय आस्क ओके हा ओके, ठीक लास्ट आहे, लास्ट क्वेश्चन आहे हा, विचार. फळ पिकवण्याच्या प्रक्रियेमध्ये आर्द्रता आणि तापमान कशा प्रकारे परिणाम करतात? परत एकदा प्रश्न सांगा तुमचा, ऐकायला नाही ना सुरुवातीला. फळ पिकवण्याच्या प्रक्रियेमध्ये आर्द्रता आणि तापमान कशा प्रकारे परिणाम करतात? बघा काय असतं की प्रत्येक फळ हे एका विशिष्ट तापमान आणि विशिष्ट आर्द्रतेवर पिकत असतं. जसं आंबा जे आहे, हे आंबा एक 25 ते 27-28 डिग्री सेल्सिअस त्याचं तापमान लागतं. केळीसाठी एक 18 डिग्री तापमान लागतं. आर्द्रता जवळजवळ 90% लागते. आणि काही काही फळं जे आहेत ते एक 20 डिग्रीला पिकतात, काही नॅचरली सुद्धा पिकतात. तर जर जास्त टेम्परेचर जर झालं, जास्त तापमान जर झालं, तर एखाद्या वेळेस तिथं म्हणजे फळं पिकण्याची प्रक्रिया लवकर होईल आणि त्यास जसं आता केळीमध्ये जर तापमान जर जास्त वाढलं, 25 डिग्री जर झालं, तर त्याचे फिंगर ड्रॉप व्हायला लागतं, म्हणजे हँड्स पासून ते फिंगर रिमूव्ह व्हायला लागतं. तसंच प्रक्रियेसाठी जर तुम्हाला रायपनिंग करायची असेल तर ती युनिफॉर्म व्हायला पाहिजे, त्याला इंड्यूस रायपनिंग म्हणतात. तुम्हाला जर टेबल कन्झम्पशनसाठी पाहिजे असेल तर तुम्हाला थोडंफार रायपनिंग ही स्लो पाहिजे असते, म्हणजे थोडी संथ प्रक्रिया पाहिजे असते. त्यासाठी टेम्परेचर थोडं कमी असायला पाहिजे आणि ह्युमिडिटी पूर्ण थ्रूआउट दी रायपनिंग सायकल मेंटेन करायला पाहिजे. अदरवाईज जे स्टार्चचं जे शुगर मध्ये कन्व्हर्जन आहे ते लवकर होणार नाही. झालं तरी प्रक्रियेसाठी ते एक लवकर झालं तर काही हरकत नाही, पण टेबल कन्झम्पशनसाठी ते स्लोली व्हायला पाहिजे. आणि जर जास्त जर झालं तर तिथे एक तुमचं लॉस होऊ शकतो, म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, वेट लॉस सुद्धा होऊ शकतो, रॉटिंग सुद्धा वाढू शकते, सड सुद्धा वाढू शकते जर जास्त टेम्परेचर झालं तर, आणि आर्द्रता मेंटेन केली गेली नाही तर. म्हणून ते व्यवस्थितरित्या प्रत्येक फळाला जी रिक्वायरमेंट आहे त्यानुसार ती मेंटेन केली पाहिजे. ओके सर, मी एक क्वेश्चन विचारू? हा विचार. बेटा लास्ट क्वेश्चन होता, टाइम झाला. ओके. विचारा. सर, जे तुम्ही मला पण एक प्रश्न विचारायचा आहे. तुमच्या शिक्षक, एक मिनिट, तुमचे जेवढे क्वेश्चन असतील आता राहिलेले तेवढे शिक्षकांना पाठवा, ते आम्ही सरांकडे पाठवून त्याचं उत्तर तुम्हाला मिळून देऊ. एक दोन प्रश्न घेऊन घेतो आपण वाटलं. ओके ओके, चालेल सर, घ्या सर. सर, मी विचारू? विचारा. सर, मला पण एक क्वेश्चन विचारायची आहे. अरे एकाला विचारू द्या, थांबा. वैशाली विचारतीये, वैशाली विचार. बरं, कुणीतरी एकाने विचार. हा विचार. मी विचारत आहे मॅम. हॅलो, हा विचारा. माझं नाव वैशाली दळणे आहे. मी 9th क्लास मधली विद्यार्थिनी आहे. माझा क्वेश्चन असा आहे, ॲरोमा म्हणजे काय आहे? काय होतं? ॲरोमा. हो. बर. कसं असतं, हे म्हणजे ज्याला आपण सेन्सरी पॅरामीटर्स म्हणतो. म्हणजे सेन्सरी पॅरामीटर्स म्हणजे कसं असतं, एक प्रकारे टेस्ट आहे, चव आहे, त्यानंतर तुमचं फ्लेवर आहे. फ्लेवर म्हणजे ज्याला आपण काही याच्यात आईस्क्रीम जी आहे समजा ती काय म्हणतो आपण की बनाना फ्लेवर आहे, बनाना फ्लेवर आईस्क्रीम आहे, मँगो फ्लेवर आईस्क्रीम आहे. अरोमा म्हणजे आपण एक गंध म्हणू शकू किंवा वास म्हणू शकू त्याचा, बरोबर. म्हणजे टिपिकल जो अरोमा असतो, तर आंबा पिकल्यानंतर आंब्याचाच वास आला पाहिजे तिथे, बरोबर आहे. दुरून सुद्धा तुम्हाला एक जाणवतं की इथे आंबा ठेवलेला आहे किंवा आंबा पिकवलेला आहे. कांदा जर स्टोअर केला तर कांद्याचा वास येईल. केळी जर स्टोअर केली तर केळीचा जर घर असेल तर त्या घराला केळीचा टिपिकल जो गंध असतो त्याला अरोमा म्हणतात.
सर मी क्वेश्चन विचारू का एक? सर मी क्वेश्चन विचारू? बोल ऐकायचं बोल. बोल ऐकायला येत आहे, बोल. सर जे तुम्ही तयार झालेले पदार्थ चाचणीसाठी कोणत्या प्रयोगशाळेत किंवा लॅब मध्ये पाठवता? बघा, इतर जे तयार झालेले पदार्थ असतात ते म्हणजे मी आधी सांगितलं होतं की आमची जैन R&D जैन एज्युकेशनची एक लॅब आहे जी रिसर्च अँड डेव्हलपमेंट लॅब आहे आणि ती NABL अक्रेडिटेड लॅब आहे. तर काही आमचे जे सॅम्पल्स असतात ते जैन NABL अक्रेडिटेड लॅबमध्ये जैन R&D लॅबमध्ये इथे टेस्ट केले जातात. काही क्लायंट जे असतात ते बाहेरच्या ज्या अप्रूव्ड लॅब असतात तिथे सुद्धा टेस्टिंग करण्यासाठी पाठवा असं सांगतात. तर आम्ही बाहेरच्या अप्रूव्ड लॅबमध्ये सुद्धा जे NABL अप्रूव्ड लॅबमध्ये सुद्धा क्लायंटच्या म्हणण्यानुसार तिकडे सुद्धा पाठवतो. परंतु बहुतांश जे टेस्टिंग होतं ते इथल्या जैन R&D लॅबमध्ये होतं. आणि इन प्लांट म्हणजे इन प्रोसेस टेस्टिंग जी आहे ते प्लांटमध्ये जी छोटी लॅब आहे तिथे ती इन प्रोसेस टेस्टिंग सर्व होत असते. सर मला हॅलो एक सर. question विचारायचं आहे. हॅलो सर. हॅलो सर मी विचारू? हॅलो हॅलो सर सर. मी विचारू? सर मी विचारू? हॅलो सर. लास्ट क्वेश्चन हॅलो हॅलो सर. बाळांनो, लास्ट क्वेश्चन. सर. हा सुरेश. हॅलो सर मी विचारू? हॅलो बाकीचे म्यूट करा. हॅलो सर मी विचारू? हॅलो आपण काय करूया मुलांना second. सगळ्यांनी म्यूट करा. आपण एक चॅट बॉक्स मधला शेवटचा क्वेश्चन घेऊया आणि आपण संपवूया. सर एक क्वेश्चन आलाय चॅट बॉक्स मध्ये, भविष्यात फूड सिक्युरिटीसाठी पर्याय कोणता आहे? हा क्वेश्चन घेऊ आणि आपण थांबू, कारण खूप जणांचे सगळ्यांचेच क्वेश्चन असतील. हा क्वेश्चन घेऊ आणि थांबू आपण. बघा, फूड सिक्युरिटी हा एक खूप मोठा विषय आहे. जवळजवळ आता जगाची जी पॉप्युलेशन आहे ती 900 करोड एवढी पॉप्युलेशन आहे. 800 ते 900 करोड लोकसंख्या जगाची आहे. भारताची जवळ 130 करोड आहे. आपलं जे उत्पादन आहे पॉप्युलेशन हे दरवर्षी वाढणारच आहे. असं म्हणतात की 2050 मध्ये ती आणखी डबल होईल आणि त्याला जे काही जे उत्पादन लागणार आहे, फूड लागणार आहे ते कितीतरी पटीने वाढेल. म्हणून फूड सिक्युरिटी खूप महत्वाचा विषय आहे. त्यासाठी सस्टेनेबिलिटी खूप महत्वाचा विषय आहे. सस्टेनेबिलिटी म्हणजे शाश्वत तंत्रज्ञान म्हणा किंवा शाश्वत शेती करण्याच्या शाश्वत पद्धती. तुमचे जे नॅचरल रिसोर्सेस आहे जसं सॉइल आहे, माती आहे, पाणी आहे, एनर्जी आहे, मॅनपॉवर आहे, तुमच्या ज्या व्हेरायटीज आहे यावर हे कॉन्झर्व करणं, याला वाढवणं हे खूप महत्वाचं आहे. त्याचबरोबर तुम्ही जर जी आपली प्रॉडक्टिव्हिटी बघितली, जी उत्पादकता आहे शेतातली, त्यावर काम करणं खूप महत्वाचं आहे. एक उदाहरण देतो की जी आमची जी ग्रँड 9 व्हेरायटी आहे बनानाची, त्याची उत्पादकता जवळजवळ एक 35 ते 40 मेट्रिक टन पर एकर आहे, पर एकर. आणि नॅशनल ऍव्हरेज जो आहे तो जवळजवळ 34 मेट्रिक टन पर हेक्टर आहे. म्हणजे 34 मेट्रिक टन म्हणजे किती? जवळजवळ 13 किंवा 14 मेट्रिक टन पर एकर हा नॅशनल ऍव्हरेज आहे. आणि आमची ग्रँड 9 ची जी उत्पादकता आहे ती जवळजवळ 35 मेट्रिक टन आहे. तुम्ही विचार करा 14 पासून 35 पर्यंत किती तिथे स्कोप आहे प्रोडक्शन वाढवायसाठी. सेम लँड मधनं एका एकर मधून तुम्ही 35 मेट्रिक टन सुद्धा घेऊ शकता, एकाच एकर मधनं तुम्ही 14 टन सुद्धा घेऊ शकता. म्हणून फूड सिक्युरिटीसाठी ही प्रॉडक्टिव्हिटी वाढवणं खूप आवश्यक आहे. क्रॉप ड्युरेशन कमी करणं खूप आवश्यक आहे. व्हेरायटी, शॉर्ट ड्युरेशन व्हेरायटी, हाय यील्डिंग व्हेरायटी डेव्हलप करणं खूप आवश्यक आहे. आणि नॅचरल रिसोर्सेस जे आहेत, माती असेल, पाणी असेल, एनर्जी असेल, या सर्वांवर काम करणं फार आवश्यक आहे असं मला वाटतं. हॅलो सर मी थँक्यू एक सर. विचारू? विद्यार्थी मित्रांनो, आजच्या आपल्या व्हिजिटमध्ये व्हर्च्युअल व्हिजिटमध्ये म्यूट करा, ऐका म्यूट करा. किशोर रावले सरांनी जी माहिती आपल्याला पुरवली, तसेच तुमच्या वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरे त्यांनी दिलीत. त्यांनी आपल्याला दिलेला वेळ हा खूप अत्यंत महत्वाचा होता. आणि सर्व फाली टीमतर्फे आणि सर्व विद्यार्थ्यांतर्फे मी किशोर रावले सरांचा आभार व्यक्त करतो. त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने मुलांचे प्रश्नही समजून घेतले आणि त्यांना चांगल्या प्रकारे माहिती दिली. आणि हा कार्यक्रम इथे संपला असं मी जाहीर करतो. धन्यवाद सर. थँक्यू. आणि तसेच सर्व विद्यार्थ्यांनीही शांततेने ऐकून घेतलं, व्यवस्थित प्रोग्राम अटेंड केला, सुरुवातीपासून थांबले. सर्व विद्यार्थ्यांचेही मी आभार व्यक्त करतो टीमतर्फे. एकदम छान प्रश्न विचारलेत तुम्ही. आणि बाळांनो, असे आपण भरपूर वेबिनार घेणार आहे, त्यामुळे तुम्हाला क्वेश्चन विचारायला चान्स मिळत राहील. सो ज्यांचे राहिले असतील क्वेश्चन त्यांचे आपण नेक्स्ट वेबिनार मध्ये घेऊया. ठीक आहे, चालेल. बाय सगळ्यांना. गुड डे. ओके मॅम, बाय. सर्वांसाठी बाय बाय. हॅपी दिवाळी सर्वांना विनंती आहे, सर्वांनी लवकर बाय सर. बंद करायचंय लवकर.
बाय सर. थँक्यू सर. बाय बाय. बाय. बाय सर. करा लेफ्ट बाय करा. सर. बाय. बाय सर. बाय बाय. बाय सर. बाय सर. बाय सर. बाय. बाय सर. बाय बाय. करा लेफ्ट एज करा. लोक पण हे करा लेफ्ट व्हा एज लोक